ॲस्ट्रो साधना कॉस्मिक हिलिंग सेंटरमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण आपल्या औराबद्दल जाणून घेणार आहोत. औरा म्हणजे आपलं आभामंडळ. आभामंडळ. हा महामंडळ हा. हा, एक मिनिट मी दाखवते तुम्हाला. तर आपल्या भोवती हे निसर्गाने असे लेयर दिलेले आहेत. हे जे दिसत आहेत ना लेयर, हे असे लेयर आहेत आपल्या भोवती. आणि हे आपलं प्रोटेक्शन शील्ड आहे. ह्या लेयरमुळे आपण खूप प्रोटेक्ट असतो. डायरेक्ट अटॅक कुठल्याही गोष्टीचा आपल्यावरती होत नाही. आधी तो हा आपल्या आभामंडळावरती होत असतो. आणि मग ह्या आभामंडळाला जर आपण वेळीच क्लीन नाही केलं तर मग मात्र तो आपल्या शरीरामध्ये प्रवेश करत असतो. तेव्हा हे लक्षात आले ना हे लेअर. हा किती हा आले आले. हा एक हे दोन तीन चार हा पाच चार. भरपूर लेअर असतात आपल्याला. हम्म. तर हे आभामंडळ, हे प्रोटेक्शन शील्ड, हे आपण बघणार आहोत, अनुभवणार आहोत, दुसऱ्याचं बघणार आहोत, दुसऱ्याचं स्कॅन करणार आहोत. हे सगळं आपण करणार आहेत. आपल्याला ते माहीत होणार आहे. पण आधी आभामंडळ म्हणजे काय किंवा प्रोटेक्शन शील्ड हे जे आहे औरा, ते म्हणजे काय समजून घ्या. की ह्या ब्रह्मांडाने आपल्या भोवती हे प्रोटेक्शन शील्ड दे, सजीव आणि निर्जीव दोघांना पण हे प्रोटेक्शन शील्ड दिलेलं आहे. आणि ते स्ट्रॉंग ठेवणं हे आपलं काम आहे. पण आपण त्याच्याकडे कारण माहितीच नाही ना आपल्याला. आपल्या भोवती प्रोटेक्शन शील्ड आहे ही गोष्टच आपल्याला माहिती नाहीये. तुम्ही देवही देवतांचे फोटो बघता, त्याच्या पाठीमागे एक प्रकाशाचं वलय तुम्हाला दिसतं पहा. प्रकाशाचं वलय ते म्हणजे काय? ते म्हणजे त्यांचा आभामंडळ. ते स्ट्रॉंग असतं म्हणून ते दिसतं. आणि आपलं पण दिसतं, पण आपण त्याला कधी केअरफुली बघत नाही. कधीच केअरफुली बघत नाही. आता तुम्हाला ते बघायचंय. तर कसं बघायचंय? तर तुमचा हात एका प्लेन सरफेसवर ठेवा. हा हात जो असा ना प्लेन सरफेसवर ठेवा. खालची हे प्लेन असावी. हा. आणि पूर्ण एक टक त्याच्याकडे बघा तुम्ही. त्याच्या भोवती तुम्हाला एक पांढरं असं वलय दिसेल. पांढरं वलय. एक पांढरं वलय दिसेल. दिसलं की सांगा मला. तुमचं पहिलाच दिवस आहे, वेळ लागणार आहे. प्रॅक्टिसने ते दिसायला चालू होतं. नाही दिसत आहे? नाही. हा ठीक आहे. मग पेन पेन घ्या. पेन हम्म. पेन घ्या. पेनकडे बघा. पेन वही, जर तुम्ही वही घेतली असेल तर वहीवर ठेवा पेन. पेन वहीवर ठेवा आणि बघा, म्हणजे पांढरं सरफेस आहे ना वहीचं, कोऱ्या, हम्म. त्याच्यावर ठेवून बघा. फार पटकन दिसतं. आता मला दिसायला लागलं, रवीचे दिसतंय. आणि पेनचं. नाही नाही, तुमचं दिसतंय मला. मला म्हणजे पेन ठेवलेलं दिसतंय का? ती पेन ठेवायची. पेनच्या हा. वरती तुम्हाला एक पांढरं वलय दिसेल.
कुठल्याही वस्तूला असतं ते, हम्म, प्रत्येक वस्तूला असतं. त्याच्याकडे एकटक बघितलं की लगेच लक्षात येतं. हा, दिसलं? दिसलं दिसलं. हो, दिसलं. आता पुन्हा व्यक्तीचं जर बघायचं असेल, आता तुम्ही घरी ती प्रॅक्टिस करू शकता नंतर. व्यक्तीचं बघायचं असेल तर त्याच्या नोज टिप्सवर बघायचं. हे नाकाचा शेंडा असतो ना, त्याच्यावर बघायचं त्या व्यक्तीचं. कंटिन्यू 1-2 मिनिटं तुम्ही बघितलं की तुम्हाला त्या व्यक्तीभोवती असं पांढरं वलय दिसतं. म्हणजे मला फक्त ह्याच्यातनं काय सांगायचं की प्रत्येकाला हे प्रोटेक्शन शील्ड असतंच, आणि मानवाला पण आहे ते. आणि त्या शील्डचा उपयोग आपण आपल्या प्रकृतीला सांभाळण्यासाठी किंवा आपल्यावर होणाऱ्या आजारांच्या इफेक्टला, नकारात्मकतेच्या इफेक्टला सांभाळण्यासाठी आपण करायचा असतो. आणि तो औरा आपण नेहमी स्ट्रॉंग ठेवायचा असतो. होतं कसं, हा जो औरा आहे, हे व्हायब्रेशन आहेत आपल्या शरीरातून निघणारे, हे व्हायब्रेशन आहेत. आता एखादा आजार तुम्हाला झालाय, गृहीत धरा काहीतरी ताप आलाय, काही झालंय, पटकन होत नसतो तो गॅस फॉर्म मध्ये आधी तुमच्या आवरात येतो. तो आजार आधी तुमच्या आवरामध्ये येतो, गॅस फॉर्म मध्ये असतो. नंतर तो 7 चक्रात जातो, 2-3 दिवसांनी वगैरे तो 7 चक्रात जातो. आणि 7 चक्रामध्ये जे चक्र कमजोर आहे त्या चक्रावर त्याचा इफेक्ट होतो, आणि त्याच्या आजूबाजूचे सगळे अवयव त्या चक्राचे, मी सांगणार आहे की कोणत्या चक्रासाठी कोणते अवयव आहेत, तर त्यांच्यावरती इफेक्ट होऊन तो आजार तुम्हाला होत असतो. जर नेहमी करता तुमचा आवरा तुम्ही स्ट्रॉंग ठेवला तर आजारापासून तुम्ही दूर राहू शकता. आता साधं उदाहरण, तुम्ही जर कुठल्या लग्नाला गेलात आणि म्हणजे लग्न छान आहे, तुम्ही पण छान तिथं सगळीकडे मिरवलात, बोललात, सगळ्यांना केलात. तिथं हजारो लोक असतात. कुणी पॉझिटिव्ह माइंडचं असतं, कुणी निगेटिव्ह माइंडचं असतं. आणि त्या लोकांच्या, निगेटिव्ह लोकांच्या संपर्कात जर तुम्ही आलात तर त्या निगेटिव्हिटीचा इफेक्ट तुमच्यावरती नक्की होतो. आणि घरी आलं की तुम्हाला चिडचिड होते, रेसलेस होतं, झोपा वाटतं, मी थकलोय आता मला झोपू द्या, अशी भावना आपल्या मनामध्ये येते. चिडचिडपणा, कधी कधी डोकं दुखतं, खूप म्हणजे त्रास व्हायला लागतो आपल्याला. हे काय आहे? तेच आहे की आपल्या औरामध्ये फक्त पॉझिटिव्ह लोक आलेत का? नाही, निगेटिव्ह सुद्धा लोक आले. आणि त्यांचे निगेटिव्ह व्हायब्रेशन, तुमचा औरा जर कमजोर आहे तर त्यांचे निगेटिव्ह व्हायब्रेशन तुमच्या औरामध्ये आले आणि तुमच्या औरावर अटॅक त्यांनी केला आणि त्याचा परिणाम तुमच्यावरती झाला. बघा, कित्येक लोक असे असतात की ज्यांच्या जवळ गेले की आपल्याला खूप फ्रेश वाटतं, एक असं चांगलं वातावरण तयार होतं त्या लोकांच्या संपर्कात गेले की मस्त वाटतं. पण कित्येक लोक असे असतात की ज्यांच्या संपर्कात आपण गेलो की आपल्याला म्हणजे खूप रेसलेस कसं तरी वाटतं, तिथून कधी उठावं आणि कधी यांच्यापासून लांब जावं असं वाटायला लागतं. हे काय आहे? ज्यांच्या संपर्कात गेल्यानंतर आपल्याला छान वाटतं ते लोक पॉझिटिव्ह लोक आहेत, त्यांचा औरा स्ट्रॉंग आहे आणि त्यामुळं त्यांच्या सहवासात आपल्याला खूप चांगलं वाटतं. आणि अशा लोकांच्या संपर्कात गेलो जे निगेटिव्ह आहेत, त्यांचा आवरा खूप निगेटिव्ह आहे, खराब आहे, अशा लोकांच्या संपर्कात आपण गेलो तर आपल्यावरती त्या निगेटिव्हिटीचा परिणाम होतो. म्हणून म्हणतात ना, संगत आपल्याला कुणाची आहे हे जास्त महत्वाचं आहे. कुणामध्ये आपण बसतो उठतो हे जास्त महत्वाचं आहे. आणि ह्या गोष्टी, किती साधी सरळ गोष्ट आहे पण आपल्याला माहित नसते. आपल्याला माहित नसते हे असं का झालं. औरा आपला सतत स्ट्रॉंग वीक होतच असतो. पण जेव्हा वीक झालाय असं आपल्याला थोडंसं जरी जाणवलं, लगेच कळतं आपल्याला, आपला मूडच खराब होतो, आपला मूडच एकदम डाऊन होतो, विनाकारणच डाऊन होतो. अशा वेळेला समजायचं की आपला औरा वीक झालेला आहे. आणि त्यावेळेला
त्या आवऱ्याला स्ट्रॉंग करायचं. ते कसं करायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे. खूप सोपी पद्धत आहे, काही अवघड नाहीये, खूप सोपी. पण आपण अज्ञानामुळं ह्या सगळ्या म्हणजे गोष्टीला फेस करत असतो. बघा आपल्या संस्कृतीमध्ये किती छान होतं की बाहेरून कुणी पाहुणे आले की आपण त्यांना पाय धुवायला पाणी देत होतो, हो ना. हम्म. पाय धुवायला पाणी देत, मग त्यांनी हात पाय धुणार, तोंड वगैरे धुणार, मग आपण दिलेल्या टॉवेलने हात पाय पुसूनच ते आपल्या घरामध्ये प्रवेश करणार. किंवा आपण कुठून बाहेरून आलो, तर आपण गावावरून आलो, बाहेरून आलो की आपण डायरेक्ट हातपाय धुवूनच घरामध्ये प्रवेश करत असतो. आठवा आपली संस्कृती, जुनी संस्कृती, खेडेगावातली संस्कृती, की बाहेरून खरंय. आलो, शेताहून आलो, कुठूनही आलो, चक्कर मारून कुठून काही येईना, पाय धुवूनच मध्ये घरामध्ये येणार. तर हे का होतं याचा कधीच विचार आपण केलेला नाहीये. पाय धुवायला पाणी द्यायची पद्धत आहे असंच फक्त आपल्याला माहितीये, पण ही का आहे, ह्या आपल्या संस्कृतीमध्ये ही का आहे ह्याचा विचार आपण केला नाही. आपली संस्कृती खूप श्रेष्ठ आहे आणि खूप ग्रेट आहे. ते याच्यासाठी आहे की त्या लोकांच्या पायानी किंवा त्यांच्या औरामध्ये जर कुठली निगेटिव्हिटी आली असेल तर ती निगेटिव्हिटी बाहेरच तिथं हातपाय धुण्याने जाते आणि आपल्या घरामध्ये ते म्हणजे त्या निगेटिव्हिटीला बाहेर सोडून मग घरात ते प्रवेश करतात. पाहुण्यांना तर नक्कीच आपण हातपाय धुवायला देतो. त्याचं कारण तेच आहे की ते मनात कोणते विचार घेऊन आलेत किंवा कुठून कुठून आलेत, किती लोकांच्या निगेटिव्ह लोकांच्या संपर्कातून ते आलेत, बाहेरगावून येतात ना ते आलेत, हो ना. माहित नसतं. आणि म्हणून आपण त्यांना पाय धुवायला पाणी देतो. आता लहान बाळ रडायला लागलं तर आपण लहान बाळ काय मोठ्याला सुद्धा आता काही त्रास व्हायला लागला तर आपल्या घरातली वडीलधारी मंडळी काय करते, आजी आपली आई आजी हातात मीठ घेते, दोन्ही हातात मीठ मोहरी घेते, हात असा करून त्याच्यावरनं त्या बाळा त्याला आता टच करत नाही, बाहेरून काढते ती. दृष्ट काढते होता. हा, दृष्ट काढणं आपण त्याला म्हणतो. तेच काय, आवरा क्लीन करणं. अच्छा. तेच आवरा क्लीन करणं आहे. तो आवरा क्लीन झाला की ती लेकरू रडायचं थांबतं, कारण त्याच्या आवरामध्ये निघेल. लहान बाळाच्या तर आवरात फार पटकन येते, कारण ते बाळ कसं असतं, डिवाईन असतं, पवित्र असतं. त्याच्यामुळे निगेटिव्हिटी त्याला पटकन कळते. अजून एक सांगते तुम्हाला, एखादं बाळ बघा कुणाकडे तरी बघून खूप रडतं उगीच, म्हणजे कुणी घरी आलंय आपल्या, तर त्या व्यक्तीकडे बघून ते रडतं, त्याच्याकडे जात नाही. तो व्यक्ती किती समजवायचा, खेळवायचा, त्याला घ्यायचा प्रयत्न करतो, पण ते बाळ त्याच्याकडे जात नाही, नुसतं रडतं त्याला बघून. याचा अर्थ काय, तो माणूस निगेटिव्ह आहे. त्या बाळाला पटकन कळतं हे माणूस निगेटिव्ह आहे हा, आणि एखाद्याकडे हात काढून पटकन जातं ते बाळ, म्हणजे तो माणूस पॉझिटिव्ह आहे. म्हणजे त्या लेकराला फार लवकर कळत असतं. तर हे हा आपला आवरा आहे, आणि हा आवरा आपल्या भोवती प्रोटेक्शन शीट म्हणून आहे. तर त्याच्याबद्दलच आपण आता माहिती घेणार आहोत की बाबा ही निगेटिव्हिटी पहिल्यांदा आवरात येते, आवरातून सातचक्रात जाते, सातचक्रातून मग आपल्या शरीरात येते, आणि मग शरीरात आल्यानंतरच आपल्याला आजार होत असतात. आता ही फिजिकल ऑर्गनवर इफेक्ट केली की आपण कुठे जातो, म्हणजे सातचक्रातून अवयवावरती आली ती की आपण डॉक्टरकडे जातो. डॉक्टरकडे जातो आणि मग डॉक्टरच्या गोळ्या औषधं मग त्यांचे वारे आपल्या चालू होतात. पण तेच जर आपण अगोदर आवरा क्लीन केला तर ह्या गोष्टीपासून आपण वाचू शकतो. ह्या गोष्टी आपल्याला लगेच कळतं, म्हणजे कुठलाही आजार यायच्या आधी आपल्याला ते लक्षात येत असते की मला काहीतरी व्हायलंय, मला कसं तरी व्हायलंय, मला चांगलं वाटत नाहीये, मला गुड फील होत नाहीये, मला कणकण आल्यासारखं वाटतंय, किंवा मला दुखल्यासारखं वाटतंय, माझं डोकं दुखायला लागलंय, असं काहीतरी आपल्याला अगोदर संकेत भेटतात, पण आपल्याला ते कळत नाही. आणि मग आपण ते आजार आपल्या शरीरात यायची वाट बघत बसतो, आणि मग पूर्णतः आपल्या शरीरात तो आजार आला की मग गोळ्या औषधं घ्यायला आपण तयार होत असतो. तर ह्या सगळ्या आजारापासनं, ह्या सगळ्या त्रासापासनं आपण वाचू शकतो, किंवा जेव्हा आपण आपला आवरा नेहमी करता स्ट्रॉंग ठेवला तर. आता याच्यासाठी उदाहरण मी तुम्हाला मोदीचं देईन. मोदीचा आवरा 27 किलोमीटर आहे, इतका स्ट्रॉंग आहे. गौतम बुद्ध, त्यांचा आवरा एका गावात ते आले तर दुसऱ्या गावात कळत होतं की तिथं आलेत ते.
इतका स्ट्रॉंग होता गौतम बुद्धाचा आवरा. आता गौतम बुद्धाचं तर नाही, पण आपण प्रत्यक्ष आता मोदीचं बघू शकतो की किती पॉवरफुल आवरा आणि किती पॉवरफुल आपण कुठला पक्ष कुठलं काय हे नाही बघायचं बरं का, फक्त व्यक्ती म्हणून बघू आपण त्यांच्या. हम्म. तर किती प्रभाव पडतो त्यांचा प्रत्येक ठिकाणी, त्यांचं बोलणं आणि त्यांचा प्रभाव हा का आहे एवढा. ते सुद्धा रेकी ग्रँड मास्टर आहेत, त्यांनी सुद्धा रेकी शिकलेली आहे आणि आज ते आपला आवरा रोज क्लीन करतात. म्हणजे काय करतात, जे काय करतात ते पुढच्या उपायात मी सांगते ते काय करतात ते. कारण आत्ताच गौप्यस्फोट नको. तर आता हे ते मग अंतर ताई, अंतर कसं काय म्हणलं तुम्ही? 27 कसं काय ओळखलं अंतर? 27 किलोमीटर अंतर आवरा आहे, 27. आवरा आवरा मोजायचं यंत्र आहे ना, असं आहे का? अच्छा आवरा अच्छा. स्कॅनिंगचं यंत्र असतं, त्या स्कॅनिंग बर. कळतं. आत्ता हा तुम्ही आवरा आत्ता बघू शकता तुमचा, तुम्ही कुठपर्यंत आहे ते. हा हा. हा कुठे किती लेअर आहेत ते तुम्हालाही कळू शकता, हाताने कळू शकतं असं. बर बर. हं. हम्म. ते आपल्या लक्षात येतं ते. पण आता ते किती किलोमीटर आहे किती आहे ते बघण्यासाठी आवरा म्हणजे स्कॅनिंगचं एक यंत्र आहे, त्या यंत्राद्वारे बघितला जातो आवरा किती आहे आणि किती चक्र ऍक्टिव्ह आहेत ते सगळं त्याच्यातनं कळतं. तर मला सांगायचं की हेमा मालिनी सुद्धा रेकी ग्रँड मास्टर आहे. प्रत्येक ती म्हणते जेव्हा केव्हा मी ट्रॅफिकमध्ये अडकते तेव्हा मी रेकी करते. आणि हे खरं आहे बरं का, की आपण ट्रॅफिकमध्ये हम्म. अडकलो, कुठल्या ह्याच्यात अडकलो, तर आपण जर रेकी दिली, आता सेकंड लेवलला जे सिम्बॉल मी शिकवणार आहे ते सिम्बॉल जर टाकले तर आपल्याला आपोआप मार्ग मिळतो. स्टेजवर जाण्या अगोदर ती रेकी टाकते तिथं आणि मग तिचा परफॉर्मन्स तिथं होतो. म्हणजे खूप आता हे कसं आहे, फार काही प्रसिद्धी देत नाहीत ते लोक, स्वतःपुरतं वापरतात ते आणि स्वतःपुरतं करतात. तर हा आपला आवरा आपल्याला आता स्ट्रॉंग करायचा आहे आणि आपलं हे प्रोटेक्शन शील्ड आपल्याला आता म्हणजे आपल्याला सगळ्या त्रासातून आपल्याला बाहेर निघायचंय. आता आपण आवरा बघितला की नाही, तुम्ही त्या पेननी बघितला, आता तुम्ही प्रॅक्टिस पुन्हा करा, हाताने बघा. एखा प्लेन पांढरी भिंत आहे तिथे एखाद्याला उभं करा, तुम्हाला दिसेल. आणि आणखीन पुढे जाऊन सांगते तुम्हाला, खरंच जर प्रॅक्टिस करायची आवरा बघायची तर आरशाच्या समोर जाऊन रोज थांबायचं आणि बघायला चालू करायचं. जितक्या वेळ शक्य आहे कॉन्सन्ट्रेशननी बघणं, जितक्या वेळ बघायचं. मग एक दिवस असा येईल की तुमच्या आवराचा कलर सुद्धा तुम्हाला दिसेल. कलर सुद्धा तुमचा आवरा कोणत्या कलरचा आहे हे सुद्धा दिसेल. आणि कलर दिसला तर तुमचा स्वभाव काय आहे हे सुद्धा, म्हणजे कुणाचाही. मग ते जर प्रॅक्टिस तुमची खूप झाली तर एखादा व्यक्ती तुमच्या समोर आला, येतोय तो व्यक्ती, तर त्याच्या आवराचा कलर तुम्हाला दिसायला चालू होईल आणि मग त्या व्यक्तीच्या स्वभावाबद्दल तुम्हाला माहिती होईल. अच्छा. लाल कलरचा आवरा आहे तर त्याचा स्वभाव काय आहे हे पटकन तुम्ही ओळखू शकाल. आणि हे फार अवघड नाहीये. आता ही बोटाची टिप्स आता शिकवत असताना आपण इतका वेळ नाही घेऊ शकत ना, तासन तास. तर ही बोटाची टिप्स जी असते ह्याला खूप असं प्रेस करायचं. प्रेस करून मग एखाद्या व्हाईट सरफेसवर आपण बोट ठेवायचं. आपल्या आवराचा कलर आपल्याला दिसतो आणि आरशामध्ये सुद्धा दिसतो. निवांत वेळेला करायचं हे सगळं, बघायचं प्रॅक्टिसने. आता बघा, आवरायचे अनेक प्रॅक्टिकल मी तुम्हाला सांगितलं. आता एक बिंदू पण कुठेतरी काढायचा असा आणि त्याच्याकडे एक टक बघायचं, तिथंही तुम्हाला तो आवरा जाणवेल. आता दोन व्यक्तींचे आवरे एकमेकामध्ये मिक्स होतात हे प्रॅक्टिकलनी सुद्धा आता बघू. कुणाजवळ जर असेल, आहे का घरी ना, जान्हवी आहे का? आहे आहे. मग येते का तुझी? जान्हवी, हा आली आली आली. तुम्ही दोघे एकमेकांच्या समोर थांबा, असं समोर थांबा एकमेकीच्या. मला इकडं आम्हाला दिसले पाहिजेत. तू तू थोडी पाठीमागं हो माया. तू मोबाईल आडवा एक केला तर मिनिट. हा आडवा कर मोबाईल. हा ये ग. हा आता तिला समोर घे, जान्हवीला. हा तू थोडी अजून म्हणजे अंतर ठेवा, मला फक्त द्या. तू मागं हो जान्हवी, अजून मागं हो. तू मागू नको हो माया. हा हा आता दोघींनी हात रब करा. 1-2 मिनिटं हे हे बघा ह्या पोझिशनला. हा
करा, रब रब करा अजून चांगले गरम झाले ना. हा हं. आता जान्हवी तू फक्त हात असं करून थांब, फक्त हात. हा आणि माया तू तिच्याकडे जा. हे बघ माझ्याकडे बघ, हा थांब थांब, माझ्याकडे बघ आधी. हे असे हात करून जा, असे हात करून. हा जवळ, तिच्याकडे जवळ जवळ जा, तिच्याकडे जा आता हळू हळू हळू. हा बघ आता बघ, कुठंतरी तुला हात एकमेकीचे खेचल्यासारखं जाणवेल बघ. तिचा हात तुझ्याकडं आणि तुझा हात तिच्याकडं व्हायब्रेट होईल. जाणवायला. हो. हा हा जाणवेल. जान्हवीचा आवरा तिथपर्यंत आहे. तो हात असा अच्छा. खेचल्यासारखा जाणवतो. हा हा आपोआप खेचलं जातं त्या आवरामध्ये. ती आता चालली तिच्या, म्हणून ते मॅग्नेटिक फील्ड हा. आणि असं ओढल्यासारखं होतं. हो. हा बस आता हे प्रॅक्टिकल आलं लक्षात. आलं. आलं आलं. हा तर हे आता हे बघा, आता ती ज्याच्या आवरामध्ये आपण चाललो, आता आपण बसतोच ना शेजारी शेजारी कुणाच्या पण गप्पा मारत कुणी. हा मग त्या व्यक्तीचा आवरा जर समजा निगेटिव्ह असेल तर तो निगेटिव्ह आवरा आपल्याला खेचून घेतो आणि आपल्यामध्ये ती सगळी निगेटिव्हिटी येते. आणि तो पॉझिटिव्ह असेल तर तो पॉझिटिव्ह आवरा आपल्यापर्यंत येतो आणि आपल्याला छान वाटतं. आणि म्हणून आपल्याकडे सांगितलं जातं की नेहमी संगत चांगल्या लोकांची करावी, चांगल्या लोकांसोबत उठावं बसावं. त्याचं कारणच हे खूप ग्रेट आहे आपली संस्कृती, कारण हे व्हायब्रेशन एकमेकांमध्ये मिसळतात. आता तुझे व्हायब्रेशन तिच्या ह्याच्यात मिसळले नाही, तिचे व्हायब्रेशन तुझ्या ह्याच्यात, हे मिसळत असतात. आपण दैनंदिन जीवनावर घरात वावरत असतो, पण हे होतं आपल्याला कळत नाही, आपल्याला माहित नसतं. एकमेकाचा आवरा एकमेकांमध्ये मिक्स होतो आणि त्याचे इफेक्ट आपल्यावरती होत असतात. आला आता हे लक्षात इथपर्यंत. आलं. हा मग आता आपल्याला कळेल ना, आता आपण कोणाच्या जवळ जर गेलोय आणि आपल्याला त्याच्या जवळ गेल्यानंतर काहीतरी वेगळे येतात बरं का, वाईट वेगळे येतात, काहीतरी वेगळं जाणवतं आपल्याला की तो निगेटिव्ह व्यक्ती आहे, हे जाणवतं. आता तुम्ही तर रेकी हिलर होणार आहात, तुम्हाला तर आता कंपल्सरी ते जाणवतं. कुठं गेलात तुम्ही की तुम्हाला ते निगेटिव्ह व्हायब्रेशन जाणवतात. मला तर असं होतं की पटकन त्या घरातनं मी कधी बाहेर येईन इतकं जाणवतं. एक एकदा तर माझा श्वासच थांबतो. म्हणजे एवढी ती निगेटिव्हिटी स्ट्रॉंग असते की माझ्या किती मी पॉझिटिव्ह माझा ऑरा ठेवला तरी ती निगेटिव्हिटी माझ्यावर मात करते. इतकी निगेटिव्हिटी असते त्या घरामध्ये आणि मला पटकन मग बाहेर यावं लागतं, श्वासच हे होतो असा. तर हे औरा आहे. ह्याचा आत्ता आपण प्रॅक्टिकल बघितलं. योगायोगाने ती घरी होती कारण 2 व्यक्ती लागतात त्याला आणि त्यामुळं कळू शकलं. आता तुम्ही नंतर अजून प्रॅक्टिकल करून बघायचं, ज्या पद्धतीने मी सांगितले त्या पद्धतीने. आता बघा आपण पुढचं प्रॅक्टिकल करणार आहोत. आता एखाद्या व्यक्तीला टच न करता, अजून ती लागणार आहे तुला, टच न करता. हा बोला बोला, एकदा एकदा फक्त बोला. जान्हवी, ए जान्हवी ये इकडे जरा. आता त्या व्यक्तीचे निगेटिव्ह व्हायब्रेशन कुठे आहेत, तिच्या शरीरावर कुठे आहेत हे सुद्धा आपल्याला कळतं. त्या व्यक्तीच्या म्हणजे तिच्या शरीरावर कुठे निगेटिव्ह व्हायब्रेशन आहे हे कळतं. आता ते कसं, ते पुन्हा तेच कर. पुन्हा तू दोघी हात रब करा एकमेकीच्या समोर थांबून. तू दिसत नाहीयेस बेटा जान्हवी मला, थोडी पुढे हो. हा हा ते कॅमेरा तुम्ही उभा ठेवलाय ना, हा आडवा कर. हा आता अंतर बरोबर आहे. हा हा आता माया तुला काय करायचंय, ती तू थांब तशी जान्हवी, तू थांब, बस कर आता, तू थांब, फक्त थांब तू. हात सोड खाली, हात सोड खाली, सोड हात. नाही जान्हवी तू, हा माया तू हात रब कर आणि तिच्या डोक्यापासून असं असं हात असं खाली घेते, असे असं खाली खाली हळूहळू हळूहळू खाली घेते. जा तिच्या जवळ जा. हा आत्ता मी जसं दाखवलंय ना तसं. हा हात सरळ पण ठेवलेस तर चालतंय, उभे पण आडवे पण ठेवलं तर. आणि तुला कुठं जड लागतंय, हे बघ बघ बघ, टच नाही करायचं, टच नाही करायचं, लांबून. साधारण तिचा आवरा तुला माहित झालाय ना आता कुठपर्यंत आहे. हा तुला जड कुठं लागतंय बघ, हात तुझा हात जड कुठं होतोय, ये खाली ये अजून.
कुठं वाटला जड हात? पोटाजवळ हा पोटाजवळ पोटाजवळ हा, पोट विचार तिचं पोट दुखायले. दुखायले. हा म्हणजे आपण स्कॅनिंग सुद्धा करू शकतो. मी आधी मुद्दाम नाही सांगितलं. तिचं पोटाजवळ तुला जड वाटला म्हणजे तिथं निगेटिव्ह एनर्जी आहे, म्हणजे तिचं पोट दुखतंय. ठीक आहे, आता समजलं बेटा, आता नाही यायची गरज. हे दुसरं प्रॅक्टिकल. म्हणजे किती सोपं आहे. कुणाचं काय दुखायलंय हे सुद्धा आपण ओळखू शकतो. आपण पूर्ण आता नंतर तर आपण रेकीची प्रार्थना करून जेव्हा हे बघतो तेव्हा तर खूप स्पष्टपणाने जाणवतं. असं वरून अशा पद्धतीने घ्यायचं. हे असं घेतलं की हात आपला जड जिथं लागतोय तिथं बरोबर त्या व्यक्तीचं काहीतरी दुखत असतं, किंवा एक दिवस अगोदर दुखून गेलेलं असतं, किंवा एक दिवसाने दुखणार असतं. अशा 3 गोष्टी असतात. म्हणजे त्याच्या आवरामध्ये ते आलेलं आहे. अजून त्याच्या हिच्या फिजिकल लेवलला गेले, पोट दुखतंय म्हणजे हिच्या फिजिकल लेवलला गेले. पण कित्येकाच्या आवरामध्येच जर असेल तर कळतं की आपल्याला हिच्या आवरामध्ये आहे आणि ही उद्या नाही तर परवाच्या दिवशी हिला त्रास होणार आहे. मग त्यावेळेला पटकन आपण त्याच्यावर विलाज करू शकतो. म्हणजे बघा, आवरा आपण स्कॅन केला, आवरा आपण फील केला ना, तिचा हात तुझा हात असा जवळ नेऊन आपण फील केला, आपण स्कॅन केला, आवरा आपण बघितला, त्या पेनचा बघितला, एक कागदावरती असा बिंदू काढायचा आणि त्या बिंदूला बघायचं. म्हणजे आता ते आवरा बघायचा, आपल्या स्वतःभोवतीचा बघायचा. हे आपण आवरा बघायला शिकलो आणि आवरा स्कॅन करणं. मग आता विश्वास पटला ना आपल्याला की आवरा हा असतो आपल्या भोवती, तो असतो आणि त्याला क्लीन करण्याची आपल्याला गरज आहे. त्याला नेहमी करता आपल्याला क्लीन केलं पाहिजे. आता बघा, आवरा स्ट्रॉंग करण्याचा उपाय सांगते तुम्हाला. आता दुखणं बरं करण्याचं पण आपण उद्या जेव्हा शक्तिपात घेऊ तेव्हा दुखणं बरं करण्याचं सुद्धा सांगणार आहे की आवरा बघायचा आणि ते दुखणं कसं बरं करायचं ते उद्या सांगणार, कारण आपण अजून शक्तिपात घेतलेला नाहीये. तर आपण आवरा स्ट्रॉंग करण्यासाठी काय करायचं? फार सोपं आहे. आपला आवरा आपल्याला स्ट्रॉंग करण्यासाठी काय करायचं तर बघा, एक लाऊड म्युझिक ऐकायचं. लाऊड म्युझिक म्हणजे मोठ्या आवाजातला एखादं, म्हणजे फास्ट गाणं असतं ना मोठ्या आवाजातलं ते. आता ते आईगिरी नंदिनी नंदित ते देवीचं गाणं बघा बघा, व्हायब्रेशन आपले कसे होतात त्याचे. हा हा तर तशा पद्धतीचं गाणं आपण ऐकायचं. दुसरं, योगा. योगा हे एक प्रभावी माध्यम आहे आपला आवरा स्ट्रॉंग ठेवण्याचं. तिसरं, व्यायाम. चौथं, स्वतःला काय आवडतं ती आवड जोपासायची. चित्र काढायला आवडतं, गाणं म्हणायला आवडतं, काही विचार नाही करायचा, मस्त गुणगुणायचं, चित्र काढत बसायचं. आपल्याला काय म्युझिक काय आवडतं, रवी भाऊला काय आवडतं, काय आवडतं? गाणं गाणं काय गाणे गाणी गाणे आवडतात. गाणे बस हा. गाणी ऐकायची. आपल्याला काय आवडतं? मायाला काय आवडतं? गाणी ऐकायला आणि गायला गुणगुणायचं. त्याच्याने आपला आवरा एकदम स्ट्रॉंग होतो. किती सोपे उपाय आहेत आवरा स्ट्रॉंग करण्याचे. तर आपण आपली आवड जोपासायची आणि स्विमिंग, आता ज्याला जमतंय त्यांनी स्विमिंग करायचं, ज्यांच्याकडं ते सोर्स अवेलेबल आहे त्यांनी स्विमिंग करायचं, म्हणजे स्ट्रॉंग करण्यासाठी बरं का. आणि आवरा क्लीन करण्यासाठी काय करायचं? आवरा स्ट्रॉंग वेगळं आणि क्लीन, म्हणजे ऑलरेडी आवरामध्ये निगेटिव्हिटी आली आहे आणि आपल्याला ती क्लीन करायची. तर त्यासाठी काय, सगळ्यात प्रभावी माध्यम म्हणजे मेडिटेशन. मी आज तुम्हाला मेडिटेशन पाठवते. ते रोज सकाळी किंवा तुम्हाला जेव्हा जमेल तेव्हा 20 मिनिटाचं आहे ते मेडिटेशन, ते तुम्ही करायचं 7 चक्रांचं. कारण अजून 7 चक्र आपल्याला शिकायचे आहेत, पण तरी अगोदरच पाठवते मी तुम्हाला. तर पहिल्यांदा प्रभावी माध्यम काय तर मेडिटेशन. दुसरं काय तर स्वतःभोवती धूप फिरवायचा. आपल्याला खूप रेसलेस वाटतंय, खूप मूड खराब वाटतो, उदास वाटतंय, बेचैनी होतीये, असं जर झालंय आपल्याला तर धूप पेटवायचा
आणि धूप पेटवून अँटी क्लॉकवाईज म्हणजे घड्याळाच्या विरुद्ध दिशेने. हा, हा. आता हे इथं धरायचा धूप. आता हे हम्म. क्लॉकवाईज आहे, 12 1 2 3 आहे हे. इथं 12 11 10 इकडे आहे. तर हे असं असं घ्यायचं, पूर्ण आपल्या पायापर्यंत खाली न्यायचं आणि इकडून पायापासून पुन्हा वर आणून हे असं करून असं 3 वेळेला फिरवायचं धूप अँटी क्लॉकवाईज. असं 3 वेळेला. तुम्हाला रात्री झोप येत नाहीये, तर तुम्ही हा फॉर्म्युला वापरा, बरोबर तुम्हाला झोप लागते. धूप पेटवायचा आणि स्वतःभोवती 3 वेळेला फिरवायचा अँटी क्लॉकवाईज. अँटी क्लॉकवाईज डावीकडून उजवीकडे का? आता अँटी क्लॉकवाईज म्हणजे समोरून बघण्याची वेळ आपली बघणे वेळ असं म्हणा. आकडे बघा ना कोणते, 12 10 सॉरी 12 11 10 असं उलट. नाही, मान्य आहे मला. हा पण समजा आता कसं बघणार आहे ते अवलंबून. समोर बघितलं तर वेगळं होत आहे. हा आपण स्वतःला इमॅजिन केलं घड्याळ. हा हा? हा स्वतःला आता मी तरी हा तर असं क्लॉकवाईज होतं. म्हणजे उजवी बाजू आणि अँटी क्लॉकवाईज म्हणजे डावी बाजू. हा, मग असं होतं ना आंटी, असं होतं, मग उलट हा, होतं. आपल्या डाव्या बाजूनी सुरुवात करायचं. डाव्या बाजूला सुरुवात करायची ना. हा, डाव्या बाजूनी सुरुवात हं. करायचं आणि उजव्या बाजूकडे ते आणायचं असं. असं डाव्या बाजूनी हं, हं. सुरुवात करून पूर्ण शरीरात. अच्छा, ओके. हा, अँटी अच्छा. क्लॉकवाईज फिरवायचं. आणि महत्वाचं म्हणजे सगळ्यात स्ट्रॉंग उपाय, समुद्री मीठ. समुद्री मीठ जे असतं ना, ते मीठ आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं टाकायचं चमच्यावर आणि त्याच्याने आंघोळ करायची समुद्री मिठाने किंवा सिंधे मीठ. आपलं टाटाचं ह्याचं ते आयोडीन युक्त मीठ नाही, त्याच्यावर सेंधा प्रक्रिया मीठ. केलेली असते. हा, समुद्री नैसर्गिक समुद्री मीठ जे असतं ना, खडे मीठ म्हणतो आपण त्याला, ते मीठ किंवा सिंधे मीठ, हे दोन्हीही आपण आंघोळीच्या पाण्यात टाकायचं आणि त्याच्याने स्नान करायचे. 10 मिनिटं सकाळच्या सूर्यप्रकाशामध्ये चालायचं किंवा उभं राहायचं 10 मिनिटं. आणि बिना चप्पल गवतावरनं चालायचं. मोदी हेच करतात. ते सकाळचं ऊन घेतात, गवतावरनं चालतात. हं. त्यांनी ते असा एक रोड तयार केलेला आहे दगडी ह्याचा, म्हणजे छोटे छोटे हे टाकून त्याच्यावरनं ते चालतात सकाळी. मेडिटेशन करतात ते रोज. हे करतात म्हणून त्यांचा आवरा तेवढा स्ट्रॉंग आहे. रोज सकाळी आपण उठून एक 15-20 मिनिटं जर हे केलं तर आपला आवरा एकदम स्ट्रॉंग होतो आणि आपण एकदम फ्रेश राहतो. कुठल्याच निगेटिव्ह गोष्टी आपल्यापर्यंत येत नाहीत. क्लीन होतो आपला आवरा. आता आवरा वीक असेल तर काय करायचं? क्लीन करायचं. आपल्या आवरामध्ये काही आले आपण क्लीन केलं, पण आता मुळातच आवरा आपला वीक आहे, खूप निगेटिव्हिटीने भरलेले होतो आपण आणि त्याच्यामुळे आपला आवरा खूप वीक झालाय. त्यामुळे खूप लवकर इफेक्ट आपल्यावरती होतो. तर काय करायचं? तर त्यासाठी बघा पुन्हा, म्हणजे आवरा वीक झालाय हे ओळखायचं कसं? पहिलं लक्षण आहे आंघोळच करा वाटत नाही. आवरा वीक झालाय हे ओळखायचं कसं? तर पहिलं लक्षण आहे त्याला आंघोळ करावी वाटत नाही आणि काहीच करू वाटत नाही, उगी लोळत पडावं वाटतं. एखादं काम महत्वाचं आहे, मला ते करायचंय, मी करणार आहे, डोक्यात सारखं येत राहतं, आता मी करतो, आता उठून जातो, मी करते, पण उठून आपण ते काम करत नाही. आजचं थोड्या वेळावर ढकलतो, थोड्या वेळाचं त्याच्या थोड्या वेळावर ढकलतो आणि आपण आळशीपणाने, आळशी म्हणता येत नाही त्याला, आपला आवरा वीक झालेला असतो. तर त्या वीक आवऱ्यामुळं हे आपलं सगळं असं होत असतं. आता कित्येक वेळेला आपल्याला आंघोळीचा कंटाळा येतो, आंघोळ करू नाही वाटत, त्या दिवशी समजायचं आपला आवरा वीक आहे आणि आपल्यावरती निगेटिव्हिटीचा फार लवकर परिणाम होतो. हे आपण समजून घ्यायचं. आंघोळ करावी वाटत नाही, काहीच करावं वाटत नाही, कोणतंच काम हातून होत नाही, एकदम मूड चिडचिडा होतो, चिडचिड करा वाटतं, म्हणजे होतो माणूस तो आणि निराश असतो प्रत्येक गोष्टीत. हे काय काही नको, हे कशाला आहे, असं सतत निराशावादी विचार मनामध्ये यायला लागतात आवरा वीक असेल तर. बघा आपण जेव्हा असे नकारात्मक निराशावादी बोलायला लागतो, निराशावादी मन तयार होतं, कशातच काही नाही, काय करायचंय असं जेव्हा वाटायला लागतं, ते काही फार मोठं काही
हे झालेलं नसतं, आपला आवरा वीक झालेला असतो. पटकन मिठाचा वापर करायचा, आपल्या भोवती मीठ उतरून टाकायचं, फ्लश करून टाकायचं आणि मिठाच्या पाण्याने आंघोळ करायची. सकाळी सकाळी मस्त फिरायचं, गवतावरनं फिरायचं, 4-2 चकरा मारायच्या, गवत जाणीवपूर्वक बिना चप्पलचं गवतावरनं फिरायचं. हे सगळं केलं की आपण हळूहळू हळू फ्रेश व्हायला लागतो, आपला आवरा स्ट्रॉंग व्हायला लागतो. हे सगळं आपण करायचं. बघा, निगेटिव्ह माणसाच्या संपर्कात आल्यावर निगेटिव्ह व्हायब्रेशन कॅच करतो. हे जर आवरा जर आपला वीक असेल तर आपण निगेटिव्ह व्हायब्रेशन फार पटकन कॅच करतो, फार पटकन. आणि आपलंही मत तसंच बनतं, कशात काय जाऊ दे ना. हे फार लवकर होतं बरं का, हा इफेक्ट फार लवकर होतो. आपलंही मत त्या माणसासारखंच बनायला चालू होतं. आणि म्हणून म्हणतात ना ते संगत गुण की सोबत गुण, तो प्रकार होतो. ज्याच्या संगतीमध्ये निगेटिव्ह माणसाच्या संगतीत असेल तर आपण एकदम निगेटिव्ह मध्येच जातो आणि त्याच्या आयुष्यावर आपला इफेक्ट होतो. आणि तेच आपण पॉझिटिव्ह मध्ये असेल. आता परवाचंच एक उदाहरण आहे की एक मुलगा म्हणजे 10वीतही त्याला सो मार्क पडलेले, कधीच त्याने अभ्यासात लक्ष दिलं नाही, कधीच त्याने अभ्यास केला नाही, कधीच त्याला मार्क पडले नाही. आई वडिलांचा एकुलता एक, पण आई वडिलांची इच्छा काय की त्यानं खूप काहीतरी चांगलं शिकावं, त्यानं काहीतरी चांगलं बनावं. बिचारे कष्ट करत होते आणि त्याच्याकडनं मुलाकडं अपेक्षा त्यांनी ठेवलेली होती. आणि त्यांनी त्याला शिकायला ठेवलं, लातूरला शिकायला ठेवलं. आणि झालं काय योगायोगाने, त्याचा जो रूममेट होता तो खूप हुशार आणि पॉझिटिव्ह व्हायब्रेशनचा होता. त्या मुलाचा इफेक्ट याच्यावरती झाला आणि हा सुद्धा अभ्यासाला लागला. न भूतो न भविष्यतो म्हणण्यासारखी गोष्ट झाली. आणि एकदम म्हणजे वडिलांना तर म्हणजे त्या खुशीचा काही ठिकाणच नव्हता. त्या मुलाच्या व्हायब्रेशनमुळं, त्या पॉझिटिव्ह व्हायब्रेशनमुळं हा सुद्धा, ह्या मुळात हुशार, फक्त त्याला आळस होता, कंटाळा होता. का होता? त्याचा आवरा वीक होता आणि निगेटिव्हिटी फार लवकर त्याच्याकडे यायची. पण ह्याच्या संगतीत राहून, ह्याच्या सोबतीला राहून, त्याच्यामध्ये त्यालाही विश्वास वाटे ना की मी एवढे मार्क घेऊ शकतो किंवा मी एवढा हुशार आहे. म्हणजे असा बदल हा होत असतो. आणि म्हणून आपल्याकडे म्हणतात ना की जीवनाला कधी टर्न भेटेल काही सांगता येत नाही. ते टर्न भेटणं म्हणजेच हे पॉझिटिव्ह गोष्टी त्याच्या आयुष्यामध्ये येणं. तर ही अशी आवरा वीक असण्याने आपलं किती नुकसान होतं आणि आवरा स्ट्रॉंग करण्याने आपला किती फायदा होतो हे आपल्याला माहित नाहीये की आवराचंच हा हे आहे. आणि आपण बसतो आपलं नशिबाला दोष दे, दुसऱ्यांना दोष दे, दुसऱ्यांवर. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आपल्या हातात आहेत, आपल्या जवळ आहेत. आपणच आपले विधाता आहोत, आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार आहोत. पण आपल्याला ते काही सुद्धा माहिती नसल्यामुळं, अज्ञानातून हे सगळं घडत असतं. बघा, निगेटिव्ह व्हायब्रेशन कॅच होतात आवरा वीक असल्यानंतर आणि थकल्यासारखं वाटतं, सतत थकवा आलाय, काहीच कारण नसतं थकवा आलाय असं वाटायला लागतं. राग येतो, रेसलेसपणा येतो. आणि पुन्हा ज्यांचा आवरा वीक आहे तो डार्क दिसतो. आपण जेव्हा आरशामध्ये प्रॅक्टिस करू तर दुसऱ्यांचा पण आपल्याला बघायला हे होतो आणि आपला पण, तर तो असा डार्क, म्हणजे डार्क निळा, डार्क काळा असा दिसायला लागतो आपल्याला. तो व्हाईट नसतो. व्हाईट आवरा सगळ्यात चांगला, व्हाईट, हाफ व्हाईट सगळ्यात चांगला हा आवरा. तर अशा पद्धतीनं आवरा लेवल निगेटिव्ह, म्हणजे आवरा लेवलवर निगेटिव्हिटी आली की ती 7 चक्रापर्यंत जाते आणि 7 चक्रापर्यंत गेली की ती मन आणि शरीरावर इफेक्ट करते. कोणत्या प्रकारची निगेटिव्हिटी आहे त्याच्यानुसार त्या व्यक्तीच्या मनावर तरी परिणाम होतो, नसेल तर त्याच्या शरीरावरती परिणाम. म्हणून हा आवरा आपला नेहमी आपण स्ट्रॉंग ठेवायचा असतो, नेहमी करता तो स्ट्रॉंग ठेवायचा असतो. आता थोडक्यात आपण 7 चक्राविषयी माहिती घेऊया का? बस अजून वेळ आहे ना भरपूर अजून? घेऊया. आवरा तर कळला ना सगळ्याला? रवी, कळलं. हा, आवऱ्याबद्दल काही शंका नाहीये. हा,
तर मी 7 चक्राविषयी थोडीशी माहिती सांगते. म्हणजे मग आपल्याला डायरेक्ट मेडिटेशन घेता येतं. बर. म्हणजे मग आपला मागं पडलेला सिलेबस बऱ्यापैकी कव्हर होतो. तर आपल्या शरीरामध्ये 7 चक्र असतात. तसे खूप आहेत, 114 चक्र आहेत सगळे मिळून, पण मुख्य 7 चक्र आहेत. आपल्या शरीरामध्ये असंख्य नाड्यांचं जाळ आहे. त्या नाड्या जिथं क्रॉस होतात, नाड्यांचा जिथं पुंजका तयार होतो असा, त्या पुंजक्या त्या तिथं मग ती एक एनर्जी तयार होते. दोन्ही नाड्या ती एक एनर्जी तयार होते आणि ती एनर्जी म्हणजेच तिथलं ते चक्र. ते आपलं स्पाइन आहे ना, पाठीचं मणका, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी ती 7 चक्र आहेत. पहिलं हे क्राऊन चक्र. हे क्राऊन चक्र हे आपल्या ब्रह्मांडीय ऊर्जेला ग्रहण करण्याचं द्वार आहे. याला ब्रह्मांडीय ऊर्जा इथून आपल्या शरीरामध्ये प्रवेश करते. त्यानंतर आज्ञाचक्र, दोन्ही भुवयांच्या मध्ये. त्यानंतर थ्रोट चक्र आपल्या गळ्यामध्ये असतं. त्यानंतर हृदय चक्र आपल्या चेस्टच्या मध्यभागी असतं, हृदय चक्र. त्यानंतर मणिपूर चक्र आपल्या बेंबीच्या 3 बोट वर असतं. स्वादिष्टान चक्र बेंबीच्या 3 बोट खाली. आणि सगळ्यात शेवटी रूट चक्र. हा क्रम खालून असतो बरं का, मी वरून सांगितलं तुम्हाला, हा खालून असतो. रूट चक्र 1 नंबरला, स्वादिष्टान 2 नंबरला, 3 नंबरला मणिपूर, 4 नंबरला हृदय चक्र, 5 नंबरला आपलं थ्रोट चक्र, आणि 6ला हे आज्ञाचक्र, आणि 7ला क्राऊन चक्र. रूट चक्र हे आपल्या माकड हाडाच्या एकदम शेवटी, माकड हाडाचं जे एक असं टोकालेलं असतं ना, तिथं हे रूट चक्र असतं. हे झाले 7 चक्रांच्या जागा. आता त्याच्याविषयी तुम्हाला माहिती सांगते. आधी स्क्रीन शेअर करू का, 1 मिनिट. बघा, हे रूढ चक्र, याला मूलाधार चक्र असं मी कर्सर जिथं नेलाय ते, हे मूलाधार चक्र. हे लाल रंगाचं असतं, इथं लाल रंग आहे. हे स्वाधिष्ठान चक्र, मूलाधार चक्राच्या वर हे स्वाधिष्ठान चक्र, हे केशरी रंगाचं असतं, याचा रंग केशरी आहे. हे मणिपूर चक्र हे आपल्या भौतिक जीवनाशी निगडीत आहे. हे मणिपूर चक्र, ह्याचा रंग पिवळा असतो. हे अनाहत चक्र, हृदय चक्र, हार्ट चक्र, याचा रंग हिरवा असतो. हे विशुद्धी चक्र, ज्याला आपण थ्रोट चक्र असंही म्हणतो, हे गळ्यामध्ये असतं, याचा रंग आकाशी असतो. हे 5 चक्र आपल्या पंचमहाभूताशी निगडीत आहेत. आपलं शरीर जे पंचमहाभूतांनी बनलेलं आहे, त्या शरीराशी हे निगडीत हे 5 चक्र आहे. आणि हे आज्ञाचक्र, आणि हे वरचं सहस्रार चक्र म्हणजे क्राऊन चक्र. आज्ञाचक्र आणि क्राऊन चक्र हे अध्यात्माशी जुडलेले, हे अध्यात्माशी जुडलेले. तर ह्या 7 चक्रांच्या ह्या 7 जागा आपल्या शरीरामध्ये अशा पद्धतीने आहेत. आता त्याच्याविषयी आपण माहिती बघू. मूलाधार चक्र, ज्याला आपण रूढ चक्र सुद्धा म्हणतो, मूळ आधार, आपल्या शरीराचा मूळ आधार. याचा रंग आहे लाल. याचा बीज मंत्र आहे लम. लम हा बीज मंत्र आहे. हे पृथ्वी तत्वाचं, 5 तत्वापैकी याचं तत्व आहे पृथ्वी तत्व. हे भौतिक जीवनाचं शक्तिस्थान आहे. आपलं जे भौतिक जीवन आहे त्याचं शक्तिस्थान आहे. म्हणजे ते भौतिक जीवन आपण कसं जगतोय,
आपण किती स्ट्रॉंग आहेत, आपण किती सुरक्षित आहेत, हे सगळं ह्या मूलाधार चक्रावर अवलंबून आहे. हे मूलाधार चक्र जर स्ट्रॉंग असेल किंवा ऍक्टिव्हेट असेल, बॅलन्स असेल, तर आपल्या लाईफमध्ये कुठल्याही प्रकारची असुरक्षितता येणार नाही. काय काय होतं मी सांगते तुम्हाला. हे जीवनासाठी प्रेरित आहे आणि कुंडलिनी जागृतीचं हे स्थान आहे. हे रुटचक्र जर जागृत झालं, कसं आहे, कुंडलिनी कुठं आहे, हे आपले स्वाधिष्ठान चक्र आणि आपलं रूढचक्र याच्यामध्ये आहे. तर कुंडलिनी जागृतीसाठी सुद्धा याचा खूप उपयोग, रूढ चक्रावर जर आपण काम केलं तर कुंडलिनी जागृत सुद्धा होऊ शकते. हाडांचे जेवढे म्हणून हाडांचे दुखणे आहेत, गुडघे असेल, पाठ, कुठलीही हाड शरीरात, कुठलंही हाडाचं दुखणं जर आपल्याला असेल किंवा स्पाइन रिलेटेड जर कुठलं काही आजार असेल तर तो हा रूढचक्राशी निगडीत आहे. त्याचं रूढचक्र इम्बॅलन्स आहे, त्या व्यक्तीला हाडांचे आजार होतात. त्या रूढचक्राला जर आपण बॅलन्स केलं, रूढचक्रावर जर काम केलं, त्याला जर ऍक्टिव्ह केलं, रूढचक्राला ऍक्टिव्ह कसं करायचं हे सांगणार आहे मी तुम्हाला. तर त्याला जर आपण ऍक्टिव्ह केलं तर आपले हे हाडाचे आजार कमी होतात, ते दुखणं कमी होतं. बघा, हाडांचे दुखणे, स्पाइन रिलेटेड दुखणे सृजनशक्तीचं हे एक प्रतीक आहे. सृजनशक्ती कुठून असते तर या रूढचक्रातूनच. सृजनशक्ती म्हणजे काय, तुमच्यामधली क्रिएटिव्हिटी, जी क्रिएटिव्हिटी आपल्यामध्ये लागते ती सगळी या रूढचक्रातूनच आपल्याला मिळत असते. आता शारीरिक शक्तीची स्थिरता, स्ट्रॉंगनेसपणा, स्थिरता, आजार नाहीये असं सुरक्षितता, असं जे असतं ना ते सगळं रूढचक्रापासून. त्याचबरोबर शरीराची जडता, आता हा मोठा गुण आहे. शरीराची जडता म्हणजे काय, तर एखादा बघा घरात असा व्यक्ती असतो, त्याला उठून पाणी पण घ्यायचं नसते, बसल्या ठिकाणाहून हाक मारतो, मला पाणी दे बरं. म्हणजे ही शरीराची जडता आहे. कशी जडता, तर उदास, मग कंटाळा उठायचा, ते घ्यायचा, ते करायचा, भयंकर कंटाळा, असं जेव्हा असतं ना त्याचं रूढचक्र बिघडले समजायचं. बसल्या ठिकाणी पाणी मागतोय, बसल्या ठिकाणी जे काही मागतो तो व्यक्ती, असं समजायचं की त्याचं रूढचक्र बिघडलेलं आहे. शरीराची जडता, उदासीनता, हे म्हणजे नेहमी उदास राहत होतो, हे सगळं कशावर आहे तर ह्या रूढचक्रावर. हे रूढचक्र जर इम्बॅलन्स असेल तर हे सगळं घडत असतं. आपल्याला आता कुंडलिनी जागृतीचं तर ध्येय आपलं नाहीये. आपल्याला काय पाहिजे जीवनात, परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य, हेच पाहिजे. याच्याशिवाय बाकी काय पाहिजे नाही. सांगा मला, याच्याशिवाय कुणाला काय पाहिजे. परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य, ह्या 5 गोष्टीच्या पलीकडे आपल्याला काही लागत नाहीये. ह्या 5च गोष्टी पाहिजे आपल्याला. आणि जर कुणाला काही लागत असेल तर ते ह्या 5 गोष्टीशीच निगडीत असतं. ते हेच पाहिजे आपल्याला. आपल्याला काही कुंडलिनी बिंडलिनी जागृत करायची नाहीये. तर ह्या गोष्टी मिळवण्यासाठी आपल्याला आपलं रूढचक्र खूप स्ट्रॉंग ठेवा, कारण तो जीवनाचा आपल्या 7 चक्राचा आधार आहे, मूळ आधार आहे. बघा, हे सगळं मिळण्यासाठी आपल्याला 7 चक्रांवर काम करावं लागतं. आणि रूढचक्र जर बिघडलंय तर काय काय होतं, राग येतो, व्यक्ती म्हणजे तो रागिष्ट असतो, तो व्यक्ती आक्रमक होतो, छोट्या छोट्या गोष्टीला आक्रमक होतो. तो छोटीच गोष्ट असते पण उगीच त्याचा खूप गोंधळ घालतो. पुन्हा त्याच्यात लोभीपणा असतो, लालच. लालची व्यक्तींचं रूढचक्र बिघडलंय, त्या बिचाऱ्याचा काही दोष नाहीये, तो लालची आहे, खरं त्याचं रूढचक्र खराब आहे. ती भावना त्याच्या मनात तयार होते, लालचाची भावना तयार होते त्याच्या मनामध्ये.
तो खूप घरात एखादा व्यक्ती चिडचिड करतोय, राग करतोय, त्या व्यक्तीचा दोष आहे का? नाही. कुणाचा दोष आहे? त्याच्या रूढचक्राचा दोष आहे. त्याचं रूढचक्र जर स्ट्रॉंग ठेवलं, स्ट्रॉंग असेल, तर तो शांत असेल, तो राग करणार नाही, चिडचिड करणार नाही, तो लोभीपणा, लालचीपणा तो करणार नाही. सतत असुरक्षित वाटतं अशा लोकांना, असुरक्षित उगीच. म्हणजे स्वतःच्या मताशी सुद्धा ते कधी एकनिष्ठ नसतात. काहीतरी ठरवतात आणि त्याच्यात बदल करतात, काहीतरी ठरवतात त्याच्यात बदल करतात. सतत द्विधावस्थेमध्ये असतात. रूढचक्र ज्यांचं इम्बॅलन्स आहे. कंटाळा आला तर सांगा बरं का, आपण मग परत नंतर घेऊ शकतो. हा, रोजचे काम करायला सुद्धा त्याला नको वाटतं. बसलेली जागाच उठायला नको वाटतं, तर ते काम काय करणार? बसलेली जागाच त्याला उठायला, त्याला ब्रश सुद्धा दुसऱ्याने करावा ही भावना असते. एकेकाचं रूढचक्र इतकं इम्बॅलन्स असतं की त्याला म्हणजे ब्रश सुद्धा करायचा कंटाळा येतो. एवढा म्हणजे तो हे असतो, तर तो जेवतोच कसं आहे तेच मोठी मुश्किल असते. चिंताग्रस्त, नेहमी चिंता, जंतू, सगळ्या जगाची चिंता याच्या डोक्यात. आणि महत्वाचं म्हणजे तो लाजाळू असतो. लाजाळू म्हणजे असा लाजाळू नाही, लाज वाटण्यास असं नाही. तो असा पुढे येत नाही आणि आपलं मत मांडत नाही, कारण तो द्विधावस्थेत असतो नेहमी. आणि त्यामुळं तो कधीच, त्याला खूप काहीतरी बोलायचं असतंय, सांगायचं असतंय, मनात द्वंद्व चालू असतंय, सगळं असतंय. हे मी बोलेन, हे मी सांगेन, असं चालू असतं त्या क्षणाला. आता मी जातो आणि बोलतो, मी जाते आणि आता करते, पण तो ते करू शकत नाही, तो जाऊ शकत नाही, तो माग 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 राहतो. आणि ते मागं राहण्याने अजूनच अधोगती होते, बेचैन असतो. आणि अशा व्यक्तीला व्यसन लवकर लागतं. ते बेचैन असतात आणि पटकन ह्या लोकांना व्यसन लागतं. यांच्या अंगाला खाज सुटते, अचानकपणाने अंगाला खाजायला लागतं त्यांचं अंग. खूप रूढचक्र इम्बॅलन्स जर जास्त झालं तर त्यांची त्वचा कोरडी होते आणि अंगाला खाज सुटायला लागतं. आणि एक सतत भीती मनामध्ये असते, अनाहूत भीती. हे झालं तर असं होईल का, मग तसं होईल का, मग असं करू का मी, ते केल्याने ते काय होईल का, ही अशी जी एक भीती असते मनामध्ये, ती भीती सतत त्यांना भेडसावत असते. त्याचबरोबर यांचं वजन वाढतं तरी किंवा कमी तरी होत. ह्या मूलाधार चक्र ज्यांचं इम्बॅलन्स आहे त्यांचं. आणि बॅलन्स झाल्यावर आपोआप बरोबर होतं सगळं. त्यांना मूळ व्याधीचा आणि किडनी स्टोनचा त्रास होतो. किडनी स्टोन झालं तर समजायचं मूलाधार चक्र खराब आहे. हाडाचे आजार, किडनी स्टोन, हे असे शारीरिक आजार ह्या व्यक्तींना होत असतात. आणि रक्ताशी संबंधित प्रॉब्लेम, रक्ताशी, कारण रक्ताचं प्रेशर कमी जास्त यांचं होत असतं आणि म्हणून त्याच्याशी संबंधित प्रॉब्लेम ह्या रूढचक्र इम्बॅलन्स असणाऱ्या लोकांचं होत असतं. बघा, आपण पाहिलं की रूढचक्रामुळं काय काय होऊ शकतं. लक्षात आलं ना तुमच्या? रूढचक्रामुळं आपल्याला राग येणं, चिडचिड होणं, असुरक्षित वाटणं, भीती वाटणं, पुन्हा मूळव्याध होणं, किडनी स्टोन होणं, रक्ताशी संबंधित प्रॉब्लेम होणं, सतत चिंतेत असणं, शरीराची जडता, उठायला नको वाटणं, कुठलं काम करायला नको वाटणं, सतत टाळत राहणं, दुसऱ्याला सांगणं, लांब लांब राहणं, समोर न येणं. अशा प्रकारे रूढचक्र जर इम्बॅलन्स असेल तर होतं हाडांचे आजार. आणि जर समजा ते बॅलन्स असेल तर मग हे लोक खूप ऍक्टिव्ह असतात, खूप म्हणजे असं चैतन्याने भरलेले असतात, प्रत्येक ठिकाणी ऍक्टिव्हिटी म्हणजे ऍक्टिव्हली कामं करतात, पुढे पुढे होऊन शांत मनाचे असतात, चिडचिड करत नाहीत, राग करत नाहीत, किंवा स्ट्रॉंग असतात आपल्या मतावरती. आपलं मत एक ठरवलं त्याने, परिणामाचा विचार करत नाहीत, ते ठरवलेल्या मतावरच ते काम करतात. त्याचं काही का होईना पुढे त्याचा परिणाम चांगला हो वाईट हो. आणि ज्याचं रूढचक्र इम्बॅलन्स असतं ते काहीतरी ठरवतो आणि बस त्याच्यावरच विचार करेल, असं केलं तर असं होईल का, तसं केलं तर तसं होईल, असं द्विधावस्थेमध्ये तो सापडतो. तर ज्याचं बॅलन्स आहे ते एकदम त्याच्या विरुद्ध असतात. त्यांना व्यसन नसतं किंवा आजार कुठले नसतात, ते मनाने खूप स्ट्रॉंग असतात, सुरक्षित असतात, स्वतःला सुरक्षित महसूस करतात, ते असं भीतीमध्ये राहत नाहीत,
जे आहे ते मस्त आनंदामध्ये ते जीवन जगत असतात. आता दुसरं आणखीन एक काय होतं, चक्कर एक येते. यांचं रूढचक्र जर इम्बॅलन्स असेल तर चक्कर एक येत असते यांना. आता स्वाधिष्ठान चक्र, स्वाधिष्ठान चक्र हे बेंबीच्या 3 बोट खाली, हे बेंबीच्या 3 बोट खाली आहे आणि याचा बीज मंत्र आहे वम. वम. जेव्हा आपल्याला हे स्ट्रॉंग करायचे असतात चक्र, तेव्हा हे बीज मंत्र कामाला येतात. बीज मंत्र म्हणायचे आपण. आता समजा रूढचक्र आपल्याला लक्षात आलं की हे सगळे लक्षणं जरा ढळले आपल्यामध्ये किंवा कुणामध्ये, तर आपल्याला काय करायचं असतंय, त्याच्या रूढचक्रावर काम करायचं असतं. तर रूढचक्रावर काम करत असताना आपण त्याला लम हा मंत्र त्याच्यासाठी म्हणायचा. तुम्ही ते पाण्यावर म्हटलं तरी चालतंय. ग्लासात पाणी घेऊन, हातामध्ये जपमाळ घेऊन, ग्लास समोर ठेवून आपण हा जर मंत्र म्हटला, जो आता मी दिलाय तुम्हाला, लम वम, हे जे मंत्र आहेत ते जर आपण त्या चक्राचे मंत्र जर ते म्हणले आणि ते ग्लासातलं पाणी त्याला प्यायला दिलं तर खूप फरक पडतो. खूप म्हणजे खूप फरक पडतो. आता कुणाला कॅन्सर आहे तर कॅन्सर मधून बाहेर निघण्यासाठी रम हा मंत्र, रम हा मंत्र द्यायचा. आता रूढचक्र खराब आहे तर काय केलं पाहिजे, त्याच्यासाठी लाल रंगाचा जास्त वापर करायचा. त्याचे कपडे लाल, त्याच्या अवतीभोवती सगळं लाल दिसलं पाहिजे त्याला. आणि जेवणामध्ये त्याला लाल रंगाचे फळं, लाल रंगाच्या भाज्या, हे सगळं लाल रंगाचं त्याला द्यायचं. जसं रूट, हे आपलं काय म्हणतात त्याला, लाल रंगाचं काय, बीटरूट. हा, बीटरूट. हा, बीटरूट हे त्याला खायला द्यायचं. गाजर खायला द्यायचं. गाजर ऑरेंज कलर मध्ये येतं ते, पण एक लाल रंगाशी निगडीत असलेली ज्या काही भाज्या किंवा फळं असतील, आपलं डाळिंब असतं ते, हा, हे सगळं लाल रंगाचं त्याला खायला दिलं की त्याचं रूढचक्र बॅलन्स होतं. फार फार तर 5 ते 6 दिवस लागतात, जास्त वेळ लागत नाही. आता स्वाधिष्ठान चक्र, याचा बीज मंत्र आहे वम. किती वेळ म्हणायचं मंत्र साधारण पाण्यावर? किती वेळ म्हणायचं मंत्र? 108. आपण माळ, 108 बोला. हा, जपमाळ असते ना, त्या जपमाळेने ती एक माळ पूर्ण करायची रोज सकाळी. धूप पेटवून ठेवायचा बाजूला, म्हणजे नकारात्मकता तिथं येत नाही. आणि पाण्याचा ग्लास, ते सांगते मी काय करायचं पुढे. हा, म्हणजे आता ते मध्येच हे होतं, ते उपाय सांगताना सांगते, हा, स्टेप बाय स्टेप. हा, आता बीज मंत्र वम, ह्याचा रंग आहे केशरी. स्वाधिष्ठान चक्राचा रंग आहे केशरी आणि हे नाभीच्या 3 बोट खाली, आणि याचं तत्व आहे जलतत्व. जलतत्व, रूढचक्राचं पृथ्वी तत्व आणि याचं जलतत्व. आता बघा, श्वासासंबंधीचे आजार, आपले श्वासोश्वासाचे आजार, दमा वगैरे असतो ना, तो आजार. त्याचबरोबर श्वाससंबंधीचे आजार, सर्दी, खोकला, युरिन संबंधीचे आजार, सर्दी, खोकला, एखाद्याला सारखी सारखी सर्दी होते, सारखा सारखा खोकला लागतो, किंवा युरिन इन्फेक्शन होतं, किंवा युरिन संबंधी काहीतरी आजार होतात, हे सगळं स्वाधिष्ठान चक्र बिघडल्याने होत असतं. स्वाधिष्ठान चक्र, रोग होतात, कफ होतो एखाद्याला सारखा सारखा, एखाद्या व्यक्तीला वारंवार युरिनला जावं लागतं, किंवा युरिन पासच होत नाही, असं जे असतं ना, तर ते सगळं स्वाधिष्ठान चक्रावर डिपेंड आहे. एखादा मुलगा खूप मोठा झाला तरी बेडोला करतो, म्हणजे त्याचं स्वाधिष्ठान चक्र खराब आहे. डॉक्टरकडे ह्याचा इलाज होत नाही, डॉक्टर काही करत नाहीत, पण तुम्ही त्याच्या स्वाधिष्ठान चक्रावर जर काम केलं तर त्यापासून त्याला मुक्ती मिळते. तर हे सगळे प्रॉब्लेम, आणि महिलांसाठी संतती न होणं आणि गायनिक प्रॉब्लेम जे असतात ते प्रॉब्लेम या चक्राशी निगडीत आहेत. हे जलतत्वाचं चक्र आहे, आणि हे सगळे प्रॉब्लेम हे या स्वाधिष्ठान चक्राशी निगडीत आहे. आता सगळ्यात महत्वाचं तिसरं चक्र म्हणजे मणिपूर चक्र, जे आपल्या सर्वसामान्यांसाठी अतिशय महत्वाचं, कारण पैसा, भौतिक सुख हे या चक्राशी निगडीत आहे. सगळ्यात महत्वाचं हे चक्र आहे. याचा रंग पिवळा आहे आणि याचा बीज मंत्र रम आहे. रम हे बेंबीच्या 3 बोट वर, बेंबीच्या 3 बोट वर, याला मणिपूर चक्र म्हणतात. याचा रंग पिवळा आहे आणि हे नाभीच्या 3 बोट वर आहे.
सगळी भौतिक सुख म्हणजे गाडी, बंगला किंवा त्याच्याशी संबंधित ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या ह्या मणिपूर चक्राशी निगडीत आहेत. म्हणून जेवढे नेते लोक असतात, आमचे रवी भाऊ सुद्धा त्याच्यात मोडतात, ज्यांचं मणिपूर चक्र स्ट्रॉंग आहे. त्याच्यात मोठं आहे. मोडतात, मला माहितीये. तर मणिपूर चक्र ज्याचं स्ट्रॉंग आहे त्याला ही सगळी भौतिक सुख मिळतात, सगळी भौतिक सुख. हा, थोडस बिघडलं, इनबॅलन्स झालंय तर थोडं अवघड होतं, एवढं खरं आहे. भौतिक सुख, गाडी, बंगला याच्याशी संबंध आहेत. एखादं कठीण काम आहे म्हणजे यांचे हे इम्बॅलन्स झाल्यानंतर काय होतं? बॅलन्स असेल तर सगळी सुख भेटतात, पण इम्बॅलन्स झालं तर काय होतं? तर एखादं कामाला आपण निघालो तर पोटामध्ये गोळा येतो, परीक्षेला निघाले की पोटात एक गोळा होतो, कुणी आजारी पडले की पोटात गोळा येतो. असं जे एक भीतीदायक गोळा येतो ना, ते ह्याच चक्राशी निगडीत. म्हणजे हे तितकेच सेन्सिटिव्ह असतात. काय झाले माय, काही प्रॉब्लेम झालाय का? बर, थांबूयात परीक्षा मग काय आ त्याला अडचण काय असेल तर थांबूयात काय नाही. नाही म्हणजे नाही त्याला नाही, ती असं कंटाळा आलाय पुरे. नाही नाही. हा, ठीक आहे. हा. आता परीक्षेला जायचंय तर अगोदर 10 देवाच्या पाया पडणे. टॉयलेटला जाणार. हा. कुणी आजारी पडलंय म्हणलं की आधी टॉयलेटला पळणार. तर बाहेर जायचं किंवा कुणी आलंय अनवॉन्टेड व्यक्ती, ज्याची आपल्याला भीती वाटते किंवा ज्याचा एकदा राडा आपल्यावर, तो आलाय म्हणलं की आपण टॉयलेटला. म्हणजे हे सगळं ह्या मणिपूर चक्राशी संबंधित आहे. मणिपूर चक्र इम्बॅलन्स असल्यावर पोटात गोळा येतो आणि आपल्या भौतिक जीवनाशी संबंधित असणारं महत्वाचं चक्र आहे हे. भौतिक इच्छा पूर्ण करणारं चक्र आहे हे. जर आपण बॅलन्स केलं तर आपल्या ज्या काही भौतिक इच्छा आहेत त्या सगळ्या पूर्ण होतात, सगळ्या. आणि आपण आता सेकंड लेवलला जे काही टेक्निक वापरणार आहोत आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठीच्या, ते टेक्निक वापरलं आणि आपलं मणिपूर चक्र जर आपण स्ट्रॉंग केलं तर आपल्याला कुठली पण गोष्ट मिळाल्याशिवाय राहत नाही, ती आपल्याला मिळतेच. जी काही इच्छा आपण ठेवली ती इच्छा. पण त्यासाठी आधी मणिपूर चक्र म्हणजे भौतिक सुखाच्या गोष्टी बरं का, त्यासाठी आपलं आपलं मणिपूर चक्र. आणि आज मी तुम्हाला पाठवते 7 चक्राचं मेडिटेशन, ते तुम्ही करायला चालू करा. कंटिन्यू 21 दिवस जर केला तर तुमची सगळी चक्र स्ट्रॉंग व्हायला चालू होतात, सगळी चक्र. आता एखादी गोष्ट इच्छा पूर्ण करणारे चक्र आहे, पण समजा भीती वाटली होईल का नाही, तर असं समजायचं की हे इम्बॅलन्स आहे. मणिपूर चक्र पोट, लिव्हर, लिव्हर खराब होणं, पोटाशी संबंधित आजार होणं, पित्ताशय, पित्त होणं, हे सगळं याच्याशी निगडीत आहे, या मणिपूर चक्राशी. पित्त होणं हे सुद्धा मणिपूर चक्राशी निगडीत आहे. लिव्हर खराब होणं हे सुद्धा या चक्राशी निगडीत आहे. पूर्ण तुमची पचन क्रियाच बिघडते जर हे इम्बॅलन्स असेल तर. पूर्ण पचन क्रिया. मला 4 दिवस मेडिटेशन करणं नाही झालं तर माझ्या डायरेक्ट मणिपूर चक्रावर इफेक्ट झाला त्याचा. मला पित्त होऊन चक्कर, म्हणजे काय झालं, आता मी सध्या लातूरमध्ये. बरोबर. म्हणजे आले, एक आईचा कार्यक्रम आहे म्हणून एक कार्यक्रम होता तो केला आणि इकडे लातूरला आले. तर ते थोडस ते कार्यक्रमाच्या दगदगीमध्ये तर हे पूर्ण डायजेशन सिस्टीमला नियंत्रित करतं. हे चक्र शक्ती आणि समजदारपणाचे केंद्र आहे. मानसिक शक्ती, शारीरिक शक्ती आणि समजदारपणा. समजदारपणा येण्यासाठी फार मोठी शक्ती लागते, कारण आपण सामान्य व्यक्ती आहोत. समजदारपणा काय असतो हेच आपल्याला आधी माहिती नाहीये. समजदारी काय असते? समजदार, प्रत्येक घटनेची समज, समजून घेणं, ते का घडलं, कसं घडलं, कशासाठी घडलं, त्याला कारणीभूत काय गोष्टी आहेत, हे अगदी शांत डोक्याने समजून घेऊन
मग रिॲक्ट होणं, असं ज्याला जमतं तो व्यक्ती समजदार. आणि जो लगेच रिॲक्ट होतो तो व्यक्ती समजदार नाही, त्याचं मणिपूर चक्र बिघडलेलं आहे. याला सूर्यचक्र असं सुद्धा म्हणतात. याचं तत्व अग्नी तत्व आहे. याची देवता सूर्य देवता आहे आणि तत्व अग्नी तत्व आहे. आता बघा, कित्येक लोक जेवण झाल्या झाल्या पाणी पितात, ग्लास 2 ग्लास. तर ते खूप चुकीचं आहे. कारण हे अग्नी तत्व आहे. मणिपूर चक्रामध्येच आपलं जेवण जातं. आणि जेव्हा हे जेवण जातं तेव्हा अग्नी तत्व असतं आपलं मणिपूर चक्र म्हणजे. आणि ते प्रज्वलित झालेली असते अग्नी. अग्नी प्रज्वलित झालेली असते आणि मग आपण नेमकं काय करतो, त्या अग्नीवर पाणी ओततो. वरून पाणी पितो आपण, अन्न जेवण केल्या केल्या पाणी पितो. त्यामुळे ती अग्नी शांत होते आणि अग्नी शांत झाली की अन्न नीट पचत नाही आणि डेफिनेटली आपल्याला हे तर होतं, पित्त तर होतच होतं, 100% पित्त होतं त्याच्याने. पित्त तर होतच होतं, पण आपली डायजेशन सिस्टम सुद्धा बिघडते. म्हणून असं म्हणतात की 45 मिनिटानंतर पाणी प्यावं. जेवण झाल्यानंतर 45 मिनिटांनी जर पाणी पिलं तर आपल्याला कधीच आयुष्यात पित्त होणार नाही, कधीच नाही. हा प्रयोग आपण करायचा. आपण तर करत नाही, पाणी पटकन पितो. जेवण झाल्यावर ग्लास 2 ग्लास पाणी आपलं पिऊन टाकतो. तर हे असं करायचं नाहीये. त्यामुळे काय होतं, पचनक्रिया मंदावते आणि आपल्याला कॉन्स्टिपेशनचा सुद्धा त्रास होतो. आपल्याला टॉयलेटचा सुद्धा त्रास होतो. म्हणून कधीही जेवण झाल्या झाल्या भरपूर पाणी प्यायचं नाही. जेवण चालू आहे तोपर्यंत एखादा घोट पिला तरी चालतो, पण जेवण संपल्यानंतर पाणी प्यायचं नाही. ते पूर्ण जेवण पचू द्यायचं. त्याला 45 मिनिटं लागतात, जास्त वेळ लागत नाही. की मग मात्र ऍसिडिटी होणार नाही. पचनक्रिया आपली कायमची चांगली राहते, कायमची. आणि कुठलेच त्याच्याशी निगडीत असलेले आजार आपल्याला होणार नाही. पूर्ण शरीराला ऊर्जा देण्याचं काम हे मणिपूर चक्र करत असतं. आपण किती ऍक्टिव्ह आहेत, किती ऊर्जावान आहेत, किती कॅपॅसिटी आपली, हे सगळं या मणिपूर चक्रावरती डिपेंड आहे. बघा, लिव्हर, पित्ताशय, डायजेशन सिस्टम यावर हे इफेक्ट करतं. पण आपल्या मनामध्ये जी ईर्ष्या, हे म्हणजे भावनिक गोष्टी, शारीरिक तर बघितलं आपण. आता ईर्ष्या, द्वेष, कुणाबद्दलची ईर्ष्या, हे निर्माण होण्याचं सुद्धा हेच चक्र कारणीभूत आहे. ह्या चक्रामुळे कुणाबद्दल ईर्ष्या, कुणाबद्दल द्वेष निर्माण होतो. एखाद्याने गाडी घेतली किंवा घर बांधलं, कुठून आला बाबा पैसा, कालपर्यंत त्याच्याकडे काही नव्हतं, नक्कीच काहीतरी 2 नंबरचं काम केलं असेल. म्हणून यांनी घर बांधलं, यांनी घर घेतलं, भले त्या माणसाने लोन काढून घेतलं असेल, काही केलं असेल, पण ही ईर्ष्या, हा द्वेष आपल्या मनामध्ये येतो. आणि ह्याचा इफेक्ट काय होत असतो माहिती का, आपण जेव्हा असा विचार करतो तर त्या ब्रह्मांडापर्यंत तोच संदेश जातो. आणि हिला घर आवडत नाही, घर त्यांनी घेतलं तर हिची नकारात्मक भावना तयार झाली, म्हणजे हिला घर आवडत नाही, म्हणून तो कधीच आपली इच्छा पूर्ण करत नाही. आपण काय म्हणलं पाहिजे, घर बांधलं, वा छान झालं, आता माझं पण घर असंच होणार आहे, मी पण असंच घर घेणार, अशी भावना ठेवायची. कुठून आला पैसा, काय केलं यांनी, हे असं, आणि घर बांधलं, म्हणजे असं निगेटिव्ह बोलायचं नाही, निगेटिव्ह विचार मनामध्ये नाही आणायचे. तर हे इम्बॅलन्स असल्यामुळे ईर्ष्या, द्वेष निर्माण होतो. उगीच द्वेष. खूप जवळची मैत्रीण असते आपल्या, खूप जवळची, पण मनामध्ये द्वेष असतो, कारण आपण काही कुठल्या तरी एखाद्या गोष्टीमुळं आपण पुढे असतो त्यांच्या, आणि त्यामुळं 4 चौघांमध्ये आपलं नाव असतं, आणि ती तर खूप क्लोज फ्रेंड असते. मग जेंट्स असेल, लेडीज असेल, कुणी असेल, आपल्याला तर ते खूप जवळचे वाटतात. एका ताटात आपण जेवत असतो, इतकी जवळचे असतात, पण त्याच्याच मनामध्ये ईर्ष्या असते, द्वेष असतो, आणि तो सतत त्यांच्यापासून तो व्हायब्रेट होत असतो आणि आपल्यापर्यंत तो पोचत असतो. तर हे कुठून होत असतं, हे मणिपूर चक्र इम्बॅलन्स असल्यानंतर असं होत असतं.
गरमीचे आजार, कारण हे अग्नितत्व आहे. तर गरमीचे जे आजार असतात ते याचमुळे होतात. स्किन डिसीज, अंगाला खाज येणं आणि स्किनचे काही प्रॉब्लेम होतात तर ते याच्यामुळेच होतात. दस्त, उलट्या, डायरिया, अपचन, इंडायजेशन, डायबेटीज, ऍसिडिटी, गॅस, पुन्हा स्किन रिलेटेड प्रॉब्लेम, अलर्जी. कुणाला कशाची अलर्जी असते ती मणिपूर चक्र तुमचं इम्बॅलन्स असल्यानंतरच ती अलर्जी होत असते. अलर्जी, वजन कमी होणं किंवा जास्त होणं, आणि खाण्यापिण्याच्या बाबतीत जी काही रुची असते आपली, मला गोडच आवडतं, मला तिखटच. जे बघा डिप्रेशन मध्ये गेलेले असतात ते लोक, त्याचं कारण त्यांचं मणिपूर चक्र पण बिघडलं, त्यांची सगळी चक्र बिघडलेली असतात डिप्रेशन मध्ये गेले. ते खाण्यावर भर देतात, त्यांना एक तर खूप तिखट खूप खातात, ते खूप तिखट तर खा वाटतं, खूप गोड तर खा वाटतं, असं काहीतरी त्यांना खा वाटतं. किंवा आपली पण जी जेवणाची रुची असते, अति प्रमाणात तिखट खाणं, अति प्रमाणात गोड खाऊ वाटणं, म्हणजे आपलं मणिपूर चक्र बिघडतं. हा, बॅलन्सिंग असेल तर काही नाही, पण अति प्रमाणामध्ये एखाद्याला खूप अशी झणझणीत भाजी आवडते, म्हणजे त्याचं मणिपूर चक्र गेलं, झालं ऍसिडिटी सुरू. वजन कमी जास्त खाण्यापिण्याबाबतीत रुची, आणि याच चक्रावर म्हणजे हे का होतं तर हा चक्राचा त्याच्यावरती परिणाम झालेला असतो. किंवा जीवच न वाटणं, बिलकुल जेवणाची इच्छा न होणं, अन्न समोर न आणणं, म्हणजे नको वाटणं, हे पण मणिपूर चक्र बिघडल्याने होत असतं. आता हार्ट चक्र थोडंसं राहिले, घेऊन टाकू, 2च चक्र राहिले, वरचे 2 तर त्याचं काही एवढं जास्त हे नाही. हार्ट चक्र, याला हृदय चक्र, अनाहत चक्र असं सुद्धा म्हटलं जातं. याचा रंग हिरवा आहे, याचा बीज मंत्र यम आहे, हिरवा रंग आहे, बीज मंत्र यम आहे. हे करुणेचं चक्र आहे. आता हार्ट म्हणल्यावर करुणा आलीच. हे करुणेचं चक्र आहे. चेस्टच्या एकदम मध्यभागी हे चक्र असतं. एक निश्चल निस्वार्थी प्रेम, जसं आईचं आपल्या बाळावर प्रेम असतं, तशा प्रकारच्या प्रेमाची भावना असणारं हे चक्र आहे. अशा प्रकारचं प्रेम प्रत्येकावर, आपल्याला 5 तत्वात आपण बघितलं की मी सगळ्यावर प्रेम करेन, म्हणजेच काय, तुम्ही हे 7 चक्राचं रिलेशन तुम्ही त्या 5 तत्वाशी सुद्धा लावू शकता. प्रत्येक तत्वाशी निगडीत आहेत हे 7 चक्र. हे 7 चक्र बॅलन्स झाले की ते 5 तत्व आपण पाळतोय, आणि ते 5 तत्व पाळायला लागलो की हे चक्र बॅलन्स होतात सगळी आपली. 5 तत्वाप्रमाणे आपण जर जगायला लागलो तर ही सगळी चक्र आपोआप बॅलन्स होतात. आपलेपणा, बंधुभाव, आध्यात्मिक विकास, भक्ती, साधना, प्रेमाचं म्हणजे प्रेम करणं सगळ्यांवर, हे सगळं ह्या हृदय चक्रावर अवलंबून आहे. म्हणून ऋषी मुनींच्या खूप जवळचं हे चक्र आहे. ऋषी मुनी ह्या चक्रालाच अगोदर जागृत करतात. जोपर्यंत हे चक्र जागृत होत नाही तोपर्यंत व्यक्तीचा आध्यात्मिक विकास होत नाही. हृदय स्वच्छ असणं गरजेचं आहे. ईर्ष्या, द्वेष काहीच नकोय हृदयात. कुणाबद्दलचा पण द्वेष नको, कारण ज्याचं त्याला जीवन मिळालेलं आहे, ज्याचं त्याला, प्रत्येक जण आपापला वाटा घेऊन आलेला आहे. आपण देणारे घेणारे कोणी नाहीयेत. ज्याचं त्याचं ते नशीब आहे, आणि ज्याचं त्याचं त्याच्याप्रमाणे त्याला ते मिळाले. त्यामुळे कुणाबद्दल ईर्ष्या नको, कुणाबद्दल द्वेष नको. आपल्याला जे मिळाले त्याचे धन्यवाद जर मानले तर आपल्याला मल्टिपल होऊन आपल्याकडं ते सगळं येतं. ज्या प्रेमात अपेक्षा नाही असं प्रेम आहे का? असं असतं का आपण, मी एवढं प्रेम करतो, मला काय, हे असं वागतात हे लोक माझ्याशी, मी एवढं केलं यांच्यासाठी, हे लोक असे वागतात. इथंच आपलं चुकतं, कारण आपण अपेक्षा ठेवतो. आपण जे काही करतो ते निस्वार्थ भावनाने जर केलं तर त्याचं फळ आपल्याला मिळाल्याशिवाय राहत नाही. और साधं दान करतो आपण तर फोटो काढतो, पेपरला देतो, एवढं दान दिलं, एवढं केलं. म्हणजे आपण कुठल्या मंदिराला, कुठल्या अनाथाश्रमला, कुठेही दान देतो तर त्याचा किती गवगवा करतो आपण. हे निस्वार्थ आहे का तुमची सेवा? ही अजिबात नाहीये, तिथेही स्वार्थ आहे. म्हणजे मी काय करतो हे दाखवायचंय, माझ्याकडे एवढं आहे आणि मी दान देतोय. श्रीमंत लोक बघा कधीच असं करत नाहीत. त्यांचं दान हे गुप्त दान असतं. कोण केलंय, कोण दिले, काय केले, काही माहित नसतं. हे गुप्तदान ते त्यांचं असतं.
आणि ते बरोबर आपल्या इन्कम मधला 10% आपल्या आपल्या ऐपतीप्रमाणे 1%, 2%, 10%, 20% वाटा काढून ठेवतात. हे सत्य आहे. ते काढून ठेवतात आणि ते दान करतात. पॅरलर मध्ये त्यांचं सेवाभावी काहीतरी चालू असतं आणि तिथं ते वापरतात. म्हणून त्यांच्याकडे ते मल्टिपल होऊन येतं. पैशाकडे पैसा जातो असं काहीतरी आपण जे म्हणत बसतो तसं नसतं. ते ब्रह्मांड त्यांना देतं, कारण त्यांनी तो मार्ग स्वीकारलेला असतो. ते दान करतात, अनाथ आश्रम चालवतात, वृद्धाश्रम चालवतात. म्हणजे त्यांच्या परीने जे त्यांना करता येईल सेवा ती करत असतात. आपल्या इन्कमच्या काही टक्के काढून भाग. आणि म्हणून ते श्रीमंत होत जातात. आणि आपण जर समजा 10 रुपये कुणाला दिले तर मी दिले 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 सगळ्याला आपण सांगत सुटतो. मी इथं दिले तिथं दिले, असं केलं, मी ह्याच्यामध्ये एवढे पैसे टाकले. हे सगळं सगळं चुकीचं आहे. सगळं चुकीचं आहे. आणि नेमकं आपण तेच करतो. ठीक आहे. प्रत्येक व्यक्ती अपेक्षा ठेवून प्रेम करतो आणि दुसऱ्याकडनं पण तेच एक्सेप्ट करत असतो. हे चक्र हृदय कुठं कुठं काम करतं. हे चक्र हृदय, लंग्स, लिव्हर यांच्याशी निगडीत आहे. याचं कार्यक्षेत्र, याचं प्रेम आणि भावना. प्रेम व्यक्तीच्या जीवनाचा मूलाधार आहे. व्यक्तीच्या जीवनाचा मूलाधार काय आहे? प्रेम आहे. आईचं मुलाचं प्रेम, भावा भावाचं प्रेम, भावा बहिणीचं प्रेम, बहिणी बहिणीचं प्रेम, मुला म्हणजे कुटुंब, पती पत्नीचं प्रेम, हे प्रेम, मित्रा मित्राचं प्रेम. प्रेम हे सत्य आहे आणि त्या प्रेमामुळेच ते नातं आहे. ते नातं फलद्रूप केव्हा होतं? त्या नात्यात जर प्रेम आहे तर. नातं किती घनिष्ठ असू दे, किती रक्ताचं असू दे, कसंही असू दे, त्या नात्यात जर प्रेम आहे तर ते घनिष्ठ होत. आणि त्या नात्यात जर प्रेम नाहीये तर त्या नात्याला काही अर्थ नाही. आणि जर त्या नात्यात प्रेम नाहीये तर त्याचं हृदय चक्र इम्बॅलन्स आहे. प्रेम हा या हृदय चक्राचा मूलाधार आहे. शक्तीचा स्त्रोत प्रेम आहे. सगळी शक्ती ह्या प्रेमामध्ये आहे. काहीही खेचून आणू शकतो आपण, कारण इतके ब्लेसिंग आपण सगळ्यांवर प्रेम करतो, म्हणून ते ब्लेसिंग आपल्या जवळ असतात आणि आपण असाध्य गोष्टही साध्य करू शकतो. धिक्काराचा भय, चिंता, द्वेष कोणत्याही सेवेतून अथवा साधनेतून व्यक्तीमध्ये सज्जनतेचा भाव येण्याने हे चक्र आपोआप येईल. बघा, धिक्कार कुणाचा, कुठल्याबद्दल भय, हे जर असेल तर छाती धडधड व्हायली, विनाकारणच धडधड होते बघा कधी कधी आपली छाती. किंवा कुणाबद्दलचा सतत मनात तिरस्कार असतो, धिक्कार असतो, नको वाटते ते लोक आपल्या संपर्कामध्ये. असं जे असतं ते हृदय इम्बॅलन्स झाल्याने होत असतं. आणि सतत चिंता, द्वेष हे जे होतं ते सगळं या हृदयचक्र इम्बॅलन्स झाल्याने होत असतं. आणि कुठलीही पण सेवा तुम्ही सेवा करा, कुठली पण, ती सेवा करण्याने तुमचं हे चक्र बॅलन्स होतं. म्हणून आता ही एक नवीन पद्धत निघाली आहे की जाऊन 15-15 दिवस मंदिरामध्ये सेवा करतात लोक आणि 10 येऊन सांगतात मी सेवा केली, सेवा केली, सेवा केली. सेवेकरी म्हणून जातात आणि सेवा करतात. किंवा कुणाही गोरगरिबांच्या म्हणजे आता त्या अनाथ आश्रमात वगैरे जातात, एक दिवस जाऊन औषध गोळ्या देतात, काहीतरी देतात, सेवा केली, सेवा केली येऊन सांगतात. त्याला अर्थ नाहीये. तुमची सेवा जी केलेली आहे ती बंदिस्त राहू द्या, तुमच्याच मनापर्यंत राहू द्या. ती कुणाला सांगू नका. ती सांगण्याने त्याचा काही उपयोग होत नाही. ती सांगू नका. तर सेवा करण्याने फार काही करावं लागत नाही तुम्हाला हृदय चक्र हील करण्यासाठी. मनात प्रेमाची भावना ठेवा, सगळ्यांबद्दलचं प्रेम ठेवा, द्वेष मनातनं काढून टाका, कुणाबद्दलचा तिरस्कार असेल तर काढून टाका आणि सेवाभावी वृत्ती ठेवा. सेवा करा. तुम्हाला नक्कीच तुमचं हृदय चक्र हे बॅलन्स होतं आणि तुम्हाला जे पाहिजे ते मिळायला लागतं. जे पाहिजे ते म्हणजे प्रेम, करुणा, माया, ममता, हे जे तुम्हाला माणसाला हेच तर पाहिजे असतं, हे सगळीकडनं तुम्हाला मिळायला लागतं.
हे वायू तत्व आहे. रूढ चक्र पृथ्वी तत्व, स्वाधिष्ठान चक्र हे जलतत्व, मणिपूर चक्र हे अग्नितत्व आणि हृदय चक्र हे वायू तत्व. हे वायू तत्वाचं आहे. बघा, हृदयाशी संबंधित आजार, भीती, शारीरिक पीडा, निराशा, डिप्रेशन, आत्महत्या करण्याचे विचार आणि हे सगळे कुठं आहे? हार्ट चक्रावर अवलंबून आहे. हार्ट चक्र इम्बॅलेन्स असेल तर जो व्यक्ती डिप्रेशन मध्ये जातो त्याचा हार्ट चक्र इम्बॅलेन्स असतं. तर त्या हार्ट चक्रावर काम जर केलं तर नक्कीच त्या सगळ्या गोष्टींपासून तो लांब जातो. सतत आत्महत्येचे विचार येणं, निराशा वाटणं, डिप्रेशन मध्ये जाणं हे हार्ट चक्रावर अवलंबून आहे. आता शेवट म्हणजे 5 तत्वापैकी शेवटचं तत्व विशुद्धी चक्र, त्याला आपण थ्रोट चक्र असंही म्हणतो. आपली अभिव्यक्ती, आपण जे काही बोलतोय, आता मी जे काही अभिव्यक्त करते त्या अभिव्यक्तीशी निगडीत हे थ्रोट चक्र आहे. ज्याचं थ्रोट चक्र बॅलन्स आहे तो व्यक्ती आपलं म्हणणं मुद्देसूद मांडू शकतो, दुसऱ्यापर्यंत पोहोचवू शकतो, आपले विचार दुसऱ्यापर्यंत पोहोचवू शकतो. आणि ज्याचं थ्रोट चक्र इम्बॅलन्स आहे, एकतर तो खूप बडबड करतो, विषय सोडून दुसरीकडेच जातो, खूप बडबड करतो, नसेल तर काहीच बोलत नाही. त्याला जे काही सांगायचंय ते तो सांगूच शकत नाही, त्याला शब्दच सापडत नाही. हे थ्रोट चक्रावर अवलंबून आहे. तुमची अभिव्यक्ती ही तुमच्या थ्रोट. आता विलासराव देशमुखचं थ्रोट चक्र हे बॅलन्स होतं म्हणून त्यांची भाषणं 2-2 तास ऐकावं वाटायची. कंटाळा कधी कुणी करत नव्हतं ऐकायला. तर ते बॅलन्स असतं. आणि तोच रटाळपणा शिवराज आता एवढं पण हे बॅलन्स आणि इम्बॅलन्सचं मी तुम्हाला उदाहरण दिलं. हा कुणाचं नाव घेणं अवघड आहे ना. घेणं पण बरोबर नाही म्हणलं कोणाचं नाव घेणं. हा बरोबर नाही. आता चांगल्या गोष्टीसाठी घेणं ठीक आहे. आपली अभिव्यक्ती, आपले मनोभाव दुसऱ्यापर्यंत पोहोचवण्याचा महत्वपूर्ण हा विभाग आहे. सत्य आणि चांगली भावना ठेवल्याने, सत्य आणि फार अवघड नाहीये हे पण हिल करणं. सत्य, खरं बोलायचं, जे काही असेल ते खरं बोलायचं. कारण खरं बोलल्यानंतर थोडा वेळ वाईटपणा येतो पण ते कायमचं चांगलं असतं. आणि खोटं बोललं की 100दा खोटं बोलावं लागतं आणि त्या खोट्या बोलण्याचा आपल्यावरती प्रभाव पडतो. म्हणून खरं बोलायचं, नेहमी खरं बोलायचं. तर खरं बोलणं, सत्य आणि चांगलं, चांगली भावना ठेवायची, चांगल्या भावनेतून हे करायचं. हे चक्र आपोआप डेव्हलप होतं. या चक्राचा रंग आकाशी कलर आहे, आकाशी स्काय ब्ल्यू. आणि याचं तत्व आहे आकाश तत्व. आणि याचा बीज मंत्र आहे हम. हम हा बीज मंत्र. बघा, हे चक्र गळा आणि लंग्सशी निगडीत आहे, त्याला नियंत्रित करतं. गळ्याचे जे आजार आहेत ते सगळे हे ह्याच्यामुळे होतं. याचे कार्य अभिव्यक्ती, बोलणे, शक्तीचा आधार, दुःख हे सगळं थ्रोट चक्र बिघडल्याने होतं. आणि थायरॉइड सारखा आजार सुद्धा ज्यांना होतो तो थ्रोट चक्र त्यांचं बिघडल्याने होतो. तसंच जर हे असंतुलित असेल हे चक्र तर त्रिदोष म्हणतो ना आपण, त्रिदोष कोणते कोणते? वात, पित्त आणि कफ. ह्या 3 दोषाचे जे आजार असतात ते आजार सुद्धा ह्या थ्रोट चक्रांमुळेच, थ्रोट चक्र बिघडल्यामुळेच होत असतं. आता इथपर्यंत आपले 5 चक्र संपले, 5 तत्व संपले. मग आता लक्षात येईल ना तुमच्या की कुणा व्यक्तीमध्ये काय दोष आहे ते कळला की ह्याचं कोणतं चक्र इम्बॅलन्स आहे हे लक्षात येतंय ना. इंटरनेट माझं गेलं का तुमचं? हॅलो माया, कुणाचं इंटरनेट गेलं? येतंय का? आवाज येतोय ना? बोलले माझं. हा, कारण एक माझं गेले माझं. तुझंही गेलंय आणि यांचंही गेलंय. झालं, थोडं राहिलं आता. हा त्यांचं हा, आवाज तरी येतोय ना माझा? हा ठीक आहे. यायला हा, आवाज यायला. आता राहिले फक्त आपले 2 चक्र.
एक आज्ञाचक्र, क्राऊन चक्र, हम्म. 2 चक्र. हे 5 चक्र तर आपण बघितले हे भौतिक जगाशी निगडीत आहेत, म्हणजे आपल्या पंचतत्वाशी निगडीत आहेत. आणि शरीरामध्ये जे काही आपले आजार असतील किंवा स्वभाव असेल त्या माणसाचा किंवा जे काही कमतरता असेल ती सगळी या 7 चक्राशी निगडीत आहे. एकदा का आपल्याला ह्या 7 चक्राशी निगडीत असलेल्या गोष्टी माहीत झाल्या तर त्या व्यक्तीलाही आपण समजून घेऊ शकतो. कुणाबद्दलचा राग आपल्या मनामध्ये आपण धरणार नाही. माहित होतं आपल्याला याचं थ्रोट चक्र इम्बॅलन्स म्हणून हा असा वागतोय. जेव्हा त्याचं थ्रोट चक्र बॅलन्स होईल तो आपोआप नीट वागेल, त्याच्या लक्षात येईल सगळं असं हे कळतं. आता बघा शेवटचे 2 चक्र आहेत. ते 2 चक्र म्हणजे एक आहे आज्ञाचक्र आणि दुसरं आहे क्राऊन चक्र. आज्ञाचक्र हे आपल्या 2 भुवयाच्या मध्ये आहे. तर याचा बीज मंत्र ओम, ओम नाही, आता कुणी कुणी ओम पण वापरतं. ओम, ओम तर आहे ब्रह्मांडाचा बीज मंत्र आहे. नासाने त्याचा शोध लावलाय की या ब्रह्मांडामध्ये ओमचा ध्वनी सतत हे होत असतो. तर ओम किंवा उम असं उम असं, तर हा याचा बीज मंत्र आहे. तर नासाने याचा शोध लावलेला आहे की ओम सगळीकडे व्याप्त आहे आणि सूर्याचा सुद्धा ध्वनी हाच आहे. ह्याचे व्हायब्रेशन ओम असे किंवा ओम असेच येतात. हे युनिव्हर्सल साऊंड आहे. ही एनर्जी आहे म्हणून कित्येक लोक म्हणतात की तुम्ही म्हणजे काही जण ओमचा उच्चार करा म्हणतात, काही ओमचा उच्चार करा म्हणतात. आणि ह्या ध्वनीला जर आपण 10 मिनिटं शांत बसून ऐकलं तर तुमचं पूर्ण इनर हिलिंग होतं ओम या ध्वनीला. बाकी काही करायची गरज नाही. ओम तुम्ही स्वतः तरी म्हणा 21 वेळेला किंवा 10 मिनिटं तुम्ही ही ध्वनी हेडफोन लावून कानामध्ये ऐका. पूर्ण इनर लेवलवर तुमचं सगळं हिलिंग होऊन जातं. सगळे चक्र तुमचे बॅलन्स होतात ओमनी. आता हे बीजमंत्राचं तर आहेच आहे, पण ते बीजमंत्राचं जरी तुम्ही नाही म्हटलं आणि ओमचं जरी लावलं तरी चालतं. हे दोन्ही मेडिटेशन तुमच्यासाठी फार उपयोगाचे. बघा म्हणजे हे सगळे ऍक्टिव्हेट होतात, हिलिंग होतं आणि तुमच्या क्राऊन सॉरी थर्ड आयवर याचा कसा परिणाम होतो तर एक निर्विकार शांतता येते आपल्या मनामध्ये. डोक्यात जे चालू असतं ना आपल्या ते सगळं निघून जातं आणि एक निर्विकार अशी शांतता येते, एक परमशांतीची अवस्था येते आणि आपण एका वेगळ्याच जगामध्ये आपण जातो, एका वेगळ्याच जगात. दोन्ही भुवयांच्या मध्ये याचा रंग डार्क ब्ल्यू आहे. थर्ड आयचा रंग कसा आहे? डार्क ब्ल्यू, ब्ल्यू कलर. ह्या व्यक्तीच्या ऍक्टो नर्वस सिस्टीमला नियंत्रित करतो. जेव्हा व्यक्ती झोपलेला असतो तेव्हा थर्ड आय चक्र त्याला नियंत्रित करत असतं. म्हणजे काय? जेव्हा व्यक्ती झोपतो तेव्हा सगळं काम हे थर्ड आय, म्हणून आपल्याला स्वप्न पडतात मागचे काहीतरी, कधीतरी घडलेले काहीतरी असतंय, कधीतरी वाचलेलं असतंय, कधीतरी ऐकलेलं असतंय, ते सगळे स्वप्न. कारण थर्ड आयच्या सबकॉन्शियस माइंडशी संबंध आहे आणि मग ते सबकॉन्शियस माइंड मधलं सगळं आपल्या पुढं यायला आणि ते त्याचं नियंत्रण पूर्ण आपल्यावरती थर्ड आयचं असतं त्यावेळेला. कार्यक्षेत्र, इच्छा आणि अंतरप्रेरणाचे केंद्र, अर्थात व्यक्तीला चांगलं काम करण्याची प्रेरणा आणि वाईट काम न करण्याची सूझबूझ कोण देतं? तर आज्ञाचक्र देतं. म्हणजे आता एखादं काम आपण करतोय तर हे काम करायचं हे चांगलं आहे आणि हे काम नको, हे काम वाईट आहे. हे बोलायचं हे चांगलं आहे, हे नाही बोलायचं हे वाईट आहे, हे बोलण्याने कुणाचं तरी मन दुखवणार आहे. अशा प्रकारची जी सूझबूझ आपल्यामध्ये येते समयसूचकतेची, बोलण्याची, वागण्याची, ती ह्या थर्ड आय चक्रावर अवलंबून. ज्याचं थर्ड आय चक्र गेलं, इम्बॅलन्स झालं, तो व्यक्ती एकदा बोलायला सुरू केला म्हणजे त्याचं नियंत्रण राहत नाही. कित्येक गोष्टी आपण मनात बोलतो, ऍक्च्युअल मध्ये फार कमी बोलतो. मनात आपण वेगळं बोलतो, ऍक्च्युअल मध्ये कमी बोलतो, कारण आपल्याला माहिती असतं की इथं काय बोलावं आणि काय बोलू नये. पण ज्याचं ह्याच्यावरचं नियंत्रण गेलंय, थर्ड आयवरचं इम्बॅलन्स झालंय थर्ड आय, तो व्यक्ती आपण थोडक्यात त्याला वेडा म्हणू शकतो की तो बडबडत सुटतो आणि काय बोलतो त्याचं त्याला पण कळत नाही. व्यक्तीच्या कर्माचा लेखाजोखा इथूनच अंकित होतो. आपलं कर्म हे इथूनच
कळत असतं आपण काय करतो, चांगलं कर्म करतो, वाईट कर्म करतो, हे सगळं इथूनच होत असतं, थर्ड आय मधूनच. हे आत्म्याचं निवासस्थान सुद्धा म्हटलं जातं आणि आपल्या कर्माचं फळ आपल्याला इथूनच मिळतं. जे काही कर्म करतो ते सगळं संचित इथं होतं, थर्ड आय मध्ये आपल्या स्टोर होतं, ते ब्रह्मांडापर्यंत पोचतं आणि आपल्याला तशा प्रकारे फळ मिळत असतं. अगोदर असं म्हणायचे लोक की पुढच्या जन्मात मिळेल, आणि आता म्हणतात की आता लगेच मिळतं. आता खरं काय खोटं काय, पण लगेच फळ मिळतंय असं आता म्हणायला लागले. व्यक्तीच्या दिव्य शक्तीचं हे केंद्रबिंदू आहे. थर्ड आय वर जर तुम्ही काम केलं, थर्ड आयला जर तुम्ही जागृत केलं, तर दिव्य शक्ती तुम्हाला प्राप्त होते. तुम्हाला भविष्यात घडणाऱ्या गोष्टी अगोदरच कळतात. भविष्यामध्ये काय घडणार आहे त्याचं इंटेन्शन अगोदरच तुम्हाला येतं, जर तुम्ही थर्ड आय जागृत केलं तर. आणखीन आपण आता सेकंड लेवलला जी टेलिपॅथी शिकणार आहोत, टेलिपॅथी आपल्या डोक्यातले विचार दुसऱ्यांच्या डोक्यामध्ये घालणं, हे जे आपण शिकणार आहोत ते टेलिपॅथी सुद्धा ह्या थर्ड आयवरच डिपेंड आहे. ज्याचं थर्ड आय जास्त ऍक्टिव्ह आहे तो पटकन आपले विचार दुसऱ्याच्या डोक्यामध्ये, त्याला काहीच भांडायचं बोलायचं नाही. आपल्याला जे पाहिजे ते विचार त्याच्या डोक्यात, पण चांगले बरं का, चांगले विचार त्याच्या डोक्यामध्ये घालायचे. टेलिपॅथीची पॉवर आणि इंटेन्शनची शक्ती याच थर्ड आय मुळे जागृत होते. याला शिवनेत्र सुद्धा म्हणतात. तिसरा डोळा, शिवाचा तिसरा डोळा प्रत्येकाला आहे तो, तर याला शिवनेत्र सुद्धा म्हणतात. कोणत्याही प्रकारच्या साधनेने ही व्यक्ती या चक्राला ऍक्टिव्हेट करू शकते. तुम्ही ध्यानधारणा करा, उपासना करा, जे काही तुम्हाला करायचं अध्यात्माचं, त्याच्याने ही शक्ती तुम्ही जागृत करू शकता. हे चक्र जर जागृत झालं तर तुम्ही सतत पॉझिटिव्ह राहता, नाहीतर सतत रागात राहता आणि चिडचिड करता. म्हणून ह्या थर्ड आयला आपल्याला जागृत करायचं. दोन्ही हे इथं आणायचं आणि रोज त्याचे मी हे पण सांगते तुम्हाला की तुम्ही त्राटक पण करू शकता. एक दिवा पेटवायचा आणि त्या दिव्याच्या ज्योतीला तुम्ही बघत राहायचं, एकटक बघायचं त्या दिव्याच्या ज्योतीला, त्याला त्राटक असं म्हणतात. हे प्रॅक्टिसने तुम्हाला ती विद्या साध्य व्हायला लागते आणि तुमचं थर्ड आय ओपन व्हायला लागतं. त्या दिव्याच्या ज्योतीला आपल्या आय लेवलवर ठेवायचं, तो समयी दिवा काय असेल ते आय लेवलवर, आणि एक टक त्याच्याकडे बघायचं. असं जर तुम्ही केलात तर तुमचं थर्ड आय जागृत होतं, थर्ड आय तुमचं ऍक्टिव्ह होतं आणि सगळं कळायला लागतं तुम्हाला. ऍक्टिव्ह करू शकतो. आणि हे चक्र जागृत झाले तर व्यक्ती पॉझिटिव्ह राहील, नाहीतर क्रोधात राहील आणि चिडचिड करेल. आता सहस्रार चक्र म्हणजे क्राऊन चक्र, ब्रह्मांडीय ऊर्जेचं हे प्रवेशद्वार आहे. हे डोक्यावर आहे, आपल्या टाळूवरती इथं वरती आहे. हे चक्र उच्चतम आध्यात्मिक साधनेचं स्थळ आहे आणि उच्चतम स्थिती ज्ञानाला प्राप्त करून समाधीची अवस्था हे चक्र देतं. खूप निर्विकार आणि खूप शांत होतो आपण. ज्याचं क्राऊन चक्र ऍक्टिव्हेट झालेलं आहे तो अगदी शांत होतो तो माणूस. निर्विकार, कोणतीच भावना नाही, चांगली नाही ना वाईट नाही, कोणतीच भावना नाही, कोणताच विचार नाही, ही स्थिती आपल्याला प्राप्त होते. दिव्य दर्शन म्हणजे सुख आणि दुःख समान असलेली स्थिती. सुखाचाही काही परिणाम होत नाही, जे आपले ऋषीमुनींचं होत होतं ना, तसं सुखाचाही काही परिणाम होत नाही आणि दुःखाचाही काही परिणाम होत नाही. दोन्ही गोष्टी तितक्या सहजतेने आपण सहन करू शकतो. हे क्राऊन फार अवघड नाही बरं का. सगळ्यात सोपं जर काय असेल तर क्राऊन चक्र ऍक्टिव्हेट करणं. तुम्ही ध्यानाला बसलात की आपोआप तुमचं क्राऊन चक्र ऍक्टिव्हेट होतं. याचं कार्यक्षेत्र काय, ह्याचा रंग जांभळा आहे बघा, माथ्याच्या वर आहे आणि जांभळा, व्हायलेट कलर, जांभळा कलर आहे. आध्यात्मिक प्रगती, आध्यात्मिक विकास. आणि आता ज्यांचं बघा, आता आध्यात्मिक विकास आणि आध्यात्मिक प्रगती हे तर आहेच, पण ज्या व्यक्तीचं प्राण जात असतो तेव्हा त्याचं क्राऊन चक्र ओपन होतं आणि म्हणून त्याला झटके येतात. आपण म्हणतो डोळ्यातून गेला, तोंडातून गेला प्राण, तर त्याला ते झटके येत असतात, म्हणून तो अवयव असा उघडला जातो. आणि ते क्राऊन चक्रातून जी आपल्यामध्ये ऊर्जा आहे, प्राण ऊर्जा, ती ऊर्जा निघून जात असते. क्राऊन चक्रातून ती निघून जाते. आणि त्या व्यक्ती, जर कुणी बघितलं असेल मरताना एखाद्या व्यक्तीला,
तर ते लक्षात येईल तुमच्या की ते काय होत असतं तसं त्यावेळेला. असे झटके येतात आणि ती ऊर्जा मग निघून जाते. ब्रह्ममुहूर्ताला एक पॉझिटिव्ह एनर्जी वरून येत असते. ब्रह्ममुहूर्त 4 ते 5-5:30च्या दरम्यान असं. 3:30च्या पुढंच असतं ब्रह्ममुहूर्त आणि 5-5:30 सूर्योदय होईपर्यंतच्या अलीकडचा काळ हा ब्रह्ममुहूर्ताचा काळ. तर ह्या ब्रह्ममुहूर्तावर पॉझिटिव्ह एनर्जी खाली येत असते. तेव्हा मेडिटेशन करावे, कारण त्यामुळं जर आपण ब्रह्मांडीय ऊर्जा ग्रहण केली तर आपल्या हार्मोन्सचा विकास होतो आणि रोग प्रतिकारक शक्ती वाढते. ओपन जागेमध्ये, आता फ्लॅटमध्ये ते जमत नाही, पण आपलं घर आहे, बंगला आहे आपला, तर आपण ओपन जागेमध्ये बसून जर आपण ध्यानधारणा 20 मिनिटं केली, ती एनर्जी आपल्यामध्ये घेतली, तर आपण एकदम निरोगी होतो, एकदम निरोगी होतो आणि ती पॉझिटिव्ह एनर्जी आपल्यामध्ये येते. रोग प्रतिकारक शक्ती पण वाढते आणि हार्मोन्सचा पण विकास. हार्मोन जे आपले इनबॅलेन्स होऊन आपल्याला जो त्रास होत असतो ते आपल्याला प्राप्त होतं. व्यक्तीची कायाकल्प घडतो, व्यक्ती पूर्णतः बदलतो, रंगरूपासहित बदलतो, रंगरूपासहित बदलतो. म्हणून हे ब्रह्ममुहूर्ताला मेडिटेशन करण्याची गरज आहे. 21 दिवसात तुमच्यामध्ये बदल तुम्हाला नक्की जाणवेल. चेहऱ्यावरती ग्लो सुद्धा येतो. इतका फरक ह्या ब्रह्ममुहूर्तावर जर मेडिटेशन आपण केलं आणि ओपन जागेत केलं तर खूप फरक पडतो. अशा प्रकारे आपले हे 7 चक्र आपल्या जीवनाला संपूर्ण सकारात्मकता देण्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने काम करत असतात. आतापर्यंत आपण ह्या 7 चक्राविषयी माहिती बघितली, जाणून घेतलं, त्यांचे रंग, त्यांचे बीजमंत्र, त्यांचं कार्य, बॅलन्स असतील तर काय होतं आणि इम्बॅलन्स असतील तर काय होतं, हे सगळं आपण 7 चक्राविषयी बघितलं. आपण नंतर 7 चक्राचं मेडिटेशन उद्या घेऊया. तर उद्या आपल्याला सकाळी 7 वाजता हीच लिंक राहील, मी लिंक बदलणार नाही. आता कंटिन्यू आपली लिंक आहे ना, त्याच लिंकवर जॉईन व्हायचं. हा, आणि 7 वाजता मग आपण दिवा घ्यायचा. हा 7 मी टाकते मेसेज काय काय ठेवायचं. हा, म्हणजे विसरतं ना, म्हणून टाकून ठेवते मेसेज काय काय घ्यायचं ते. आणि 7 वाजता 15 मिनिटं लागतील. आंघोळीचं का बिगर आंघोळीचं कसं आहे? आंघोळ करून नाही, आंघोळ चालतं तसंही. तोंड बिन फ्रेश होतं ना बाहेर फिरून समजा, आणि तसंच बसलं 1 मिनिट मला आपण बाहेर यायला काय हा फिरायला गेल्यानंतर फिरायला जातो सकाळी आपण बाहेर, चालेल. तर तसंच चालेल ना? हात पाय धुवून बसायचं. हा, हात पाय धुवून बसायचं, काही होत नाही. फक्त नॉनव्हेज खायचं नाही आज. नाही आज संध्याकाळी नॉनव्हेज नाही खायचं, एवढं पथ्य ठीक आहे. पाळायचं. आता शनिवारचा एक प्रश्न आहे. आपण मला ऐकून घेतलं त्याबद्दल आपले कोटी कोटी आभार. रेकी माता आपल्या जीवनामध्ये सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य देवो हीच रेकी चरणी प्रार्थना. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. 1 मिनिट. हा, लातूरला सध्या तुम्ही?